समजा एक यूथ आहे जो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याला तुम्ही काय ॲडवाइस द्याल ॲज अ बिगिनर? काय मिस्टेक त्याने टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टींवर त्याने जास्त लक्ष दिलं पाहिजे जसं की त्याला लॉस नाही होणार स्टॉक मार्केटमध्ये? युजली यंग इन्व्हेस्टर्समध्ये मी असं बघतो, रिटर्नच्या अपेक्षा खूप जास्त असतात. फिजिकल गोल्ड वर्सेस डिजिटल गोल्ड, काय चांगलं आहे? कोणतीही करन्सी वर किंवा खाली जाण्याचे मी असं म्हणतो की 3 मेन कारणं असतात. आपली इंडियाची इकॉनॉमी आणि यूएसची इकॉनॉमी कम्पेअर करा. इंडियाची इकॉनॉमी सोबत यूएसची इकॉनॉमी. आता आपण सध्या कुठल्या पोझिशनवर आहोत? आय डोंट थिंक की कंपॅरिझन आहे कोणत्याही प्रकारे. तुम्हाला वाटतंय तुमचे पैसे वाचताय, पण खरं सांगायला गेलं तर चुकीचे डिसिजन्स आणि तुम्हाला आतून पोखरत आहेत. आज 91% तरुण शेअर मार्केटमध्ये पैसा कमवत नाही तर तो गमावतोय. तुम्ही IT मध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये 9 to 5 जॉब करतात. मुंबईसारख्या महागड्या शहरामध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी, स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी आणि भविष्याचं एखादं साईड इन्कम जनरेट करण्यासाठी धडपडताय. पगार हातात येतो खरा, पण नक्की तो जातो कुठे? एकीकडे ऐकतो की भारताची अर्थव्यवस्था स्काय रॉकेट पळते, पण दुसरीकडे इराण, इस्रायल अशा युद्धांमुळे मार्केट पडतंय, सोन्याचे भाव वाढत आहेत आणि आपला सतत घसरणारा रुपया. या ग्लोबल वादळात सामान्य माणसाने नक्की जायचं कुठे? स्वतःचं घर घेणं हे स्वप्न आहे की फायनान्शियल ट्रॅप? हे आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. सर, ग्लोबल पॉलिटिक्समध्ये इंटेन्सिटी खूप वाढली आहे. तर इराण आणि इस्रायलचं युद्धामुळे क्रूड ऑइलचे प्राइसेस पण वाढलेत. बरोबर. तर मग अशा या वॉर लाईक सिच्युएशनमध्ये आपल्यासारखा एक कॉमन माणूस कसे आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकतो? त्यामुळे आपल्या इंडियन स्टॉक मार्केटवर सुद्धा खूप परिणाम झालेत. इंडियन स्टॉक मार्केट सुद्धा खूप खाली डीप गेले. बरोबर. तर अशा या सिच्युएशनमध्ये एक कॉमन माणूस ज्याने आपले पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले, ज्याने कुठे म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवलेत, तर मग अशा या वॉर लाईक सिच्युएशनमध्ये कसं तो आपले सगळ्यात जास्त बेनिफिट्स घेऊ शकतो, ज्याने त्याला चांगला परतावा भेटेल? जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत, की 2 वर्षांपूर्वी आत्ता इन्व्हेस्ट केले किंवा 5 वर्षांपूर्वी इन्व्हेस्ट केले, त्यांना आता एकदम पोर्टफोलिओ रेट दिसत असणार आहे, एकदम निगेटिव्हमध्ये दिसत असणार. त्यांची जर कमीत कमी अजून 5 वर्ष थांबायची तयारी असेल तर दे शुड स्टे इन्व्हेस्टेड. काय असतं की लोक पॅनिक होऊन विकून टाकतात. तर दॅट इज नॉट द वे टू गो. इफ यू नीड द मनी फॉर युअर ओन कॉज, तर इट मेक्स सेन्स की तुम्ही विड्रॉ करा मार्केट सिच्युएशनचा विचार न करता. बट जर तुम्हाला भीती वाटत असेल की मार्केट खाली गेलं, आता काय करायचं, माझ्या पैशाचं काय होणार, तर देर इज नथिंग टू वरी. लॉंगर टर्ममध्ये युजली मार्केट नेहमी आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की वर येतं कोणताही डिप असेल तर. सो नथिंग टू वरी, यू कॅन स्टे इन्व्हेस्टेड. ज्यांना नवीन पैसे टाकायचे आहेत त्यांच्यासाठी आय वूड सजेस्ट की इफ यू हॅव द रेडीनेस आणि तुमचं तेवढं रिस्क ॲपेटाईट असेल, रिस्क घेण्याची तुमची तेवढी कपॅसिटी असेल, तर नथिंग लाईक वॉर लाईक किंवा डीप सिच्युएशन टू इन्व्हेस्ट. कारण की जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याला प्राईजचा फायदा मिळतो. म्हणजे मार्केट एवढं खाली गेलं असतं की तुम्ही जेव्हा पैसे टाकता तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा. बट ह्याच्यात कन्सिडर काय करायला पाहिजे की आपण ते कधी टाकतोय. ओके, सो लोक काय ट्राय करतात की ट्रेड करायला जातात की आता मार्केट वर येईल किंवा आता अजून खाली जाईल आणि त्या बेसिसवर ते टाकायला बघतात, ज्यामुळे अँझायटी पण खूप वाढते आणि तुमचा अंदाज युजली ऑलवेज चुकतोच. कारण की जिओपॉलिटिक्स असं इतक्या पटकन कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. सो वे टू गो इज की तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डिव्हाइड करा. म्युच्युअल फंड्समध्ये आम्ही त्याला STP म्हणतो, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाइड करा आणि थोड्या अंतराने ते सगळे इन्व्हेस्ट करा. त्याने फायदा काय होतो, अशा व्होलटाईल मार्केट्समध्ये प्राईस खूप वर खाली होत असते, त्या सगळ्याचं ॲव्हरेजिंग होऊन जातं. म्हणजे तुमचं हाय प्राईजला पण बाईंग होतं आणि लो प्राईजला पण बाईंग होतं आणि जनरल मार्केट मुवमेंटच्या ॲव्हरेज प्राईस ही तुमची बाईंग प्राईस बनून जाते. जर तुम्ही प्रेडिक्ट करायला गेलात तर इदर व्हेरी रेअरली बट तुमचा खूप चांगला पण फायदा होऊ शकतो. पण युजली असं होतं की मग त्यात तुमचा अंदाज चुकला की अँझायटी वाढते, मग प्रेडिक्शन्स चुकतात आणि मग तुम्ही हायर प्राईजला बाय करता असं. सो इफ यू हॅव द रिस्क ॲपेटाईट तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट डिव्हाइड करून त्याच्यात इन्व्हेस्ट केली तर चांगला फायदा होऊ शकतो. सर, आता तुम्ही जसं म्हटलं की STP, तर STP बद्दल थोडी माहिती सांगा आपल्या युजर्सला. त्यांना थोडीशी माहिती द्या त्याबद्दल की नक्की असतं काय STP? ओके. STP हा म्युच्युअल फंडमधल्या एका ट्रान्झॅक्शनचा प्रकार आहे. त्याचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सगळ्यांनी SIP ऐकलं असेल, राईट. तसं STP असतं. ओके,
जेव्हा आपल्याला लंपसम म्हणजे मोठी एक अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची असते, तेव्हा आपण काय करतो की सगळे पैसे आधी डेट म्युच्युअल फंडमध्ये घेतो. इदर अल्ट्रा शॉर्ट किंवा शॉर्ट ड्युरेशन फंड्समध्ये आपण युजली ते ठेवतो. का? कारण की इक्विटी मार्केट्स हे बऱ्यापैकी व्होलेटाईल असतात आणि जेव्हा ते व्होलेटाईल असतात तेव्हा वन टाईम आपण जर डिरेक्टली इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला मे बी हायर प्राईज मिळू शकते. जर तुम्हाला जे काही व्होलेटिलिटी चालू आहे त्यापासून सेफ राहायचं असेल तर वे टू गो इज की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट थोड्या थोड्या पार्ट्समध्ये डिव्हाइड करा. ओके. आणि देन जे आपले डेटमधलं पैसे आपण ठेवलेत, पार्क केलेत, त्याला आपण पार्किंग फंड म्हणतो की तिथे तुम्ही पार्क करा. आणि आपला टार्गेट फंड इक्विटीचा असतो. फॉर एक्झाम्पल एखादा फ्लेक्झी कॅप फंड असेल तर आपण असं करतो की म्युच्युअल फंडला एक कमांड देतो, दर दिवसाला आपण से 1000 रुपीज हे डेट म्युच्युअल फंडमधनं इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सफर करा. सो त्याला म्हणतात STP. ओके. सर, जर सोन्याबद्दल म्हटलं बोलायचं झालं तर मग भारतीयांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे सोनं. आणि आपले जे बहीण, आपली आई, त्यांना सोनं खूप आवडतं. बरोबर. पण आत्ता जो कॉमन माणूस आहे तर त्याला जर सोनं घ्यायचं म्हटलं त्याला 10 वेळा विचार करावा लागतो, कारण की सोन्याचे प्राईस खूप स्काय रॉकेट झालेत. बरोबर. तर मग ह्याच्या मागे नक्की बॅकग्राऊंडमध्ये असं काय झालं की सोन्याचे प्राईस एवढे स्काय रॉकेट झाले ज्याने एक कॉमन माणसाला 10 वेळा विचार करावा लागतो एक गोल्ड विकत घेण्यासाठी? ओके. मी आता तुला काही प्रश्न विचारतो. शुअर. ठीक आहे. जनरली कोणतीही वेल्थ ही 4 आपण आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पार्क करतो. ओके. रिअल इस्टेट सोडून. एक असतं इक्विटी, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता. एक असतं डेट साईड, की तुम्ही कोणाला तरी लोन देता, त्याच्या बदल्यात तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आणि त्या लोनचं ड्युरेशन कंप्लीट झालं की तुम्हाला त्याच्या बदल्यात तुमची मेन अमाऊंट पण मिळते. त्याच्यानंतर तुम्ही करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करता. राईट. ठीक आहे. आता आपण सगळे रुपी कॅरी करतोय, याचा अर्थ रुपया कॅरी करतोय, याचा अर्थ आपण रुपयामध्ये इन्व्हेस्टेड आहोत. जर मी उद्या न्यूझीलंडला शिफ्ट झालो तर माझ्याकडे न्यूझीलंड डॉलर असतील. Right. याचा अर्थ मी माझी वेल्थ आहे ती ट्रान्सफर करून न्यूझीलंड डॉलरमध्ये इन्व्हेस्ट केली आहे. आणि चौथा भाग आहे की कमोडिटीज, मग त्यात गोल्ड आणि सिल्वर आपण मेन मानतो. ठीक आहे. आता प्रत्येक गोष्टीत आपण इन्व्हेस्टेड आहोत. तू काही शेअर्स विकत घेतोस, FD घेतलीस किंवा ते काही घेतलंस, बॉन्ड्स घेतलेस, तर त्याला डेट साईडचं म्हणतो. तू रुपयामध्ये इन्व्हेस्टेड आहेसच आणि तुझ्याकडे गोल्ड पण सम अमाऊंट आहे. प्रत्येकाला काही अमाऊंट ऑफ रिस्क आहे. ओके. जर का इंडियन गव्हर्नमेंटला काहीतरी एकदम फंडामेंटल प्रॉब्लेम झाला, देशच बदलायची वेळ आली, तर ह्याचा अर्थ रुपी धोक्यात आहे. कारण ती आपल्या देशाची करन्सी आहे. ओके. म्हणजे असं तू बघितलं असेल की काही देश स्प्लिट झाले किंवा नवीन देश झाला तर ते त्यांची करन्सी बदलतात. रशिया, सोव्हिएट टू रशिया झालं तसं. मग त्यांनी करन्सी बदलल्यावर आधीच्या करन्सीमध्ये इन्व्हेस्टेड राहणं पॉईंट नाही. सो त्याला ती रिस्क आहे. ओके. सो गव्हर्नमेंटला जेव्हा रिस्क आहे तेव्हा करन्सीला रिस्क आहे. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे, तर गव्हर्नमेंटला पण रिस्क आहे आणि बिझनेसेसना पण रिस्क आहे. कारण बिझनेसेसना पाहिजे असते स्टॅबिलिटी. त्यांना असं पाहिजे की सगळे चांगलं प्रोड्यूस करतात आणि कन्झ्युम करतात. जर का वॉर लाईक सिच्युएशन आली तर बिझनेसेस पण सेफगार्ड नाही आहे. कारण मग तेव्हा कोणीच एखादी कमोडिटीची गोष्ट विकत घेण्याचा विचार करत नाही, सर्व्हायव्हलचा विचार करत. राईट. सो इक्विटीला रिस्क आहे, डेटला पण रिस्क आहे. कारण की जर ज्यांना मी लोन दिलंय त्यांनी डिफॉल्ट केला, म्हणजे ते माझे पैसे घेऊन पळून गेले किंवा त्यांना मला परत भरता आले नाही, तर दॅट इज ॲट रिस्क. सो जेव्हा स्टॅबिलिटी नाही आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे, तेव्हा डेट साईडला पण रिस्क आहे. बरोबर. सो हे 3 गोष्टी या वॉर लाईक सिच्युएशनमध्ये रिस्की आहेत. पण गोल्डला रिस्क नाही आहे. गोल्डला का रिस्क नाही आहे? कारण की गोल्ड आपल्याला समोर दिसतं ना, फिजिकल आहे एकतर, ते खूप जास्त टिकतं, त्याला काही होत नाही आणि ते व्हॅल्युएबल आहे, त्याला डिमांड आहे. आणि ती डिमांड असं नाही की फक्त भारतात आहे, ती जगभर आहे. ओके. सो रुपयाला डिमांड मे नॉट बी की जगभर आहे. आपल्या इंडियन इक्विटी, इंडियन डेटला असं होऊ शकतं की जगभर डिमांड नाही आहे, पण गोल्डला आहे. गोल्ड टँजिबल आहे, गोल्ड खराब होत नाही, गोल्डला व्हॅल्यू आहे. या सगळ्या कारणांमुळे गोल्ड हा अशा सिच्युएशनमध्ये एकदम सेफ असेट आहे. मग जेव्हा जेव्हा असं होतं की काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे कोणत्याही प्रकारची, तेव्हा तू असं बघशील की इक्विटी खाली जातं, गोल्डवर जातं. याचं मेन कारण हेच आहे, लोकांना त्यांचे जे सगळे असेट्स आहेत ते अशा सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंट अवघड असल्यामुळे करन्सीला प्रॉब्लेम आहे, इक्विटीला पण प्रॉब्लेम आहे, डेटला प्रॉब्लेम आहे. सेफ असेटमध्ये जर तुम्हाला तुमची वेल्थ शिफ्ट करायची असेल जस्ट टू सेफगार्ड अगेन्स्ट
आत्ता जे करंट सिनारिओ चालू आहेत तर इट मेक्स सेन्स की तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि मग असं खूप लोकांचे पैसे गोल्डमध्ये यायला लागले की डिमांड सप्लायच्या खेळामुळे गोल्डची प्राइस वाढते. राईट सर, एकदम बरोबर. पण आपण जसं बघतो, की आता जेव्हा आपल्याला जर गोल्ड विकत घ्यायचा असेल, तर आपल्याला एक फिजिकल गोष्टी आपल्याला विकत घ्यावी लागते. पण एक दुसरी टर्मसुद्धा आहे डिजिटल गोल्ड म्हणून. तर त्याबद्दल थोडी माहिती द्या, की कंपेअर करा आपलं फिजिकल गोल्ड वर्सेस डिजिटल गोल्ड काय चांगलं आहे? फिजिकल गोल्ड वाईट नाहीये. राईट. ओके, आपल्याकडे खूप इन्फ्लुएन्सर्स असं म्हणतात की फिजिकल गोल्ड म्हणजे अगदीच तुम्ही अश्मयुगातच जगत आहात आणि डिजिटल गोल्डच घ्यायला पाहिजे असं नाहीये. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. फिजिकल गोल्डचा रिस्क कशी आहे की तुमच्याकडे ते फिजिकल आहे, ते चोरीला जाऊ शकतं पटकन आणि त्याला खूप व्हॅल्यू आहे. छोटी गोष्ट आहे आणि चोरीला जाऊ शकते. दुसरी रिस्क कशी आहे की जेव्हा आपण ते विकत घेतोय किंवा परत विकायला जातोय तेव्हा त्याच्यात कट्स होऊ शकतात. बरोबर. म्हणजे घट म्हणतात त्याला, की तुम्ही परत ज्वेलरकडे ते विकायला गेलात, ज्वेलरी असेल किंवा काही असेल, तर त्याचा तुम्हाला फक्त त्याचा मार्केट रेट नाही मिळणार आहे, त्यापेक्षा थोडा कमी रेट मिळणार आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो जेव्हा आपण गोल्ड ब्रिक्स विकत घेतो, कारण त्याला घट काही नसते. बिस्किट. बिस्किट असतं ते विकत घेतो. फिजिकल गोल्डचा फायदा असा आहे की तुम्हाला ते समोर दिसतंय. ओके, सो डिजिटल गोल्ड इज कोणीतरी मला कागदावर लिहून गेलंय किंवा मला ॲपमध्ये दिसतंय की आय एम होल्डिंग दिस राईट. विच इज गिव्हन टू मी अगेन्स्ट माय पॅन नंबर. पण फिजिकल गोल्डमध्ये असं आहे की आय एम होल्डिंग इट. ओके, त्याचा तो बऱ्यापैकी चांगला फायदा आहे. डिजिटल गोल्डमध्ये असं आहे की तुम्हाला एकतर सेफ्टीची रिस्क नाहीये, तुमचं चोरी कोणी करणार नाहीये, बरोबर. ट्रान्झॅक्शन्स मच इझियर आहे, त्याच्यात तुमचं कोणत्याही प्रकारे डिप्रिसिएशन होणार नाहीये. म्हणजे असं होणार नाही की तू 1 ग्रॅम विकत घेतलंस किंवा 10 ग्रॅम विकत घेतलंस आणि नंतर तुला 9.5चीच प्राइस मिळाली कारण डिप्रिसिएशन लावलंय. त्याच्यामध्ये घट मोजलं जात नाही. काहीच नाही मोजली जात, कारण की तू ते म्हणजे तू होल्ड करतच नाहीस ना, तुझ्या जागी कोणतरी वेगळा माणूस करतोय. तो फायदा आहे. त्यानंतर लिक्विडिटी आहे की तू पटकन एका क्लिकवर एक्सचेंजवर ते विकू शकतोस आणि तुझ्याकडे पटकन पैसे येतात. त्याच्या अगेन्स्ट जर तू फिजिकल असेल तर तुला ज्वेलर किंवा कोणाकडे तरी जायचं, त्याच्यानंतर अगेन्स्ट पैसे घ्यायचे, याला काही वेळ लागू शकतो, जो डिजिटल गोल्डमध्ये लागत नाही. सो प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. मी असं नाही म्हणणार की एकच कम्प्लीट बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे आपली इन्कम. कधीच थोडंफार स्टॉकमध्ये, थोडे म्युच्युअल फंडमध्ये, थोडे डिजिटल गोल्ड, थोडे फिजिकल गोल्ड अशा ह्याच्यामध्ये डायव्हर्सिफाय केले पाहिजे. म्हणजे सर मग आपण स्वप्न बघतो 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं, आपली GDPचं. पण जर आपला रुपया आणि डॉलरशी कम्पेअर केलं तर मग रुपया दिवसेंदिवस घसरतच चालला आहे. बरोबर. तर यामागे नक्की कारण काय, की डॉलरची प्राइस वाढते आणि आपला रुपया त्याच्या मानाने खूपच घसरतच चालला आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे याच्याबद्दल? कोणतीही करन्सी वर किंवा खाली जाण्याचे मी असं म्हणतो की 3 मेन कारणं असतात. एक असतं तुमचं ट्रेड सरप्लस आहे का डेफिसिट आहे, म्हणजे तुम्ही जनरल ट्रेड काय करताय. त्यानंतर तुमच्या इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट काय आहेत. ओके, आणि तिसरं म्हणजे तुमचं जनरल जे पॉलिटिकल सिनारिओ आहे किंवा देशाची सिक्युरिटी आहे त्याच्यात किती स्टॅबिलिटी आहे. सो प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करूया. स्टॅबिलिटीमध्ये इंडिया इज गुड. ओके, आपल्याकडे कोणतंही मेजर वॉर आत्तापर्यंत झालं नाहीये. आपल्याकडे डेमोक्रेसी खूप चांगली सुरक्षित आहे. जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आपण आहोत. ज्या पार्टीज आहेत त्या चांगल्या मेजॉरिटीजमध्ये येत आहेत. असं सारखं होत नाही की कोएलिशनमध्ये आहे सेंटरला. आणि जनरल आपली मिलिटरी पॉवर पण टॉप 5 मध्ये येते जगात. त्यामुळे असं नाहीये की आपल्यावर पटकन जसं आता ट्रम्पनी व्हेनेझुएला घेऊनच टाकलं तसं इट इज नॉट पॉसिबल विथ इंडिया, कारण की आपली चांगली मिलिटरी माईट आहे. सो स्टॅबिलिटी लेव्हलला वी आर डुईंग गुड. नाव इंटरेस्ट रेट कसं मॅटर करतो सांगतो. प्रत्येक देशात इंटरेस्ट रेट असतो. सो से की आत्ता आपल्याकडे मिळतोय 5%, 5.5%. जे आपल्याला कोणत्याही बँकमध्ये तू पैसे ठेवलेस की तेवढा तरी तुला FDला किंवा असा रेट मिळतोच आहे. नाव थिंक की तुझा नेबरिंग कंट्री आहे एखादा, समज श्रीलंका आहे आणि तिथे तुला मिळत आहेत 12.5%. ओके, मग दॅट लुक्स मोर अट्रॅक्टिव्ह टू यू. ओके, सो तू जर मोठा इन्व्हेस्टर असशील तर तू काय करशील, तुझे पैसे भारतातनं काढशील आणि श्रीलंकेत टाकशील. ठीक आहे, त्याच्यासाठी तुला काय करायला लागेल, इंडियन रुपी विकायला लागेल आणि श्रीलंकेन, मला माहित नाही त्यांची काय करन्सी आहे, श्रीलंकन रुपी असं म्हणूया आपण त्याला, की श्रीलंकन रुपी तुला विकत घ्यायला लागेल. याचा अर्थ श्रीलंकन रुपीची व्हॅल्यू थोडी वाढली आणि इंडियन रुपीची कमी झाली. ठीक आहे, सो असं ही ट्रान्झॅक्शन सारखी होत असतात गोष्टी पार्क करण्यासाठी, पैसे पार्क करण्यासाठी. मग त्या केसमध्ये जर तुमच्या देशातले इंटरेस्ट रेट्स हे अट्रॅक्टिव्ह असतील
तर तुमच्याकडे चांगला इन्फ्लो येतो, त्यामुळे तुमच्या करन्सीची व्हॅल्यू वाढते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेड सरप्लस किंवा ट्रेड डेफिसिट, की तुम्ही किती अमाऊंट ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सपोर्ट करताय आणि त्याच्या अगेन्स्ट किती इम्पोर्ट करताय. ठीक आहे. सो तू जेव्हा जेव्हा असं बघशील की वॉर लाईक सिच्युएशन आहे, काही ऑइल रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तेव्हा पटकन रुपी गोज अप अगेन्स्ट डॉलर. राईट. रिझन इज की कारण की आपल्यावर ऑइल डिपेंडन्सी आपली खूप जास्त आहे. आपण अराउंड 80% पेक्षा जास्त ऑइल इम्पोर्ट करतो आणि ऑइल इज अ मस्ट फॉर एन इकॉनॉमी. आत्ता आपल्याकडे आत्ता असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे काही नॉर्वेजियन कंट्रीज सारखं की आपण सोलर किंवा बाकी सोर्सेस ऑफ एनर्जीवर डिपेंड राहू शकतो. आपल्यासाठी ऑइलचंच आत्ता सध्या आपल्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो जेव्हा जेव्हा ऑइलची प्राईस वाढेल तेव्हा लगेच ते तुला तुझ्या इन्फ्लेशनमध्ये पण जाणवतं आणि रुपीच्या कॉस्टिंगमध्ये पण जाणवतं. त्याचा खूप इम्पॅक्ट होतो आपल्या सो जीडीपी. वॉर लाईक सिच्युएशन जेव्हा केव्हा असते तेव्हा ऑइलवर जातं. ऑइलवर गेल्यावर आपल्याला लगेच प्रॉब्लेम जाणवतो. आणि अदरवाईज ऑल्सो आपण अजून इतक्या चांगल्या पोझिशनला ॲज अन इकॉनॉमी पोहोचलो नाहीये की आपला खूप जास्त ट्रेड सरप्लस आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी इम्पोर्ट करतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त एक्सपोर्ट करतोय असं जेव्हा होईल इन व्हॅल्यू, तेव्हा आपल्याला कमी कमी फरक पडायला लागेल. सो सर, तुम्ही आता म्हटलात की इंटरेस्ट रेटवर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट हॅवी आपल्याला त्याच्यावरती आपली डिपेंडन्सी असते. सर, मग हे इंटरेस्ट रेट नक्की ठरवतं कोण आणि इंटरेस्ट रेट कशाच्या बेसिसवर ठरवलं जातं, ज्याने आपल्याला जसं की आता होम लोन असतो तर त्याच्यावरती काही बँक्सवर डिपेंड असतं की काही 8.90 लावतात, काही 7.80 लावतात. तर हे इंटरेस्ट रेट ठरवतात कसं आणि ह्याचे गाईडलाईन्स आहेत का काय? आरबीआयचं नाव तू ऐकलं असेल. सो आरबीआय ही बँक आहे जी ह्या सगळे डिसिजन्स घेते इंटरेस्ट रेट रिलेटेड. इंटरेस्ट रेट इज यूज्ड ॲज अ टूल की तुम्ही म्हणजे तुमच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन आणायचं आहे का नाही या बाबतीत. ओके, मी थोडा तुला सिनारिओ देतो. जेव्हा असं होईल की सगळ्यांकडे भरपूर पैसे आहेत, हां बरोबर. सगळ्यांकडे भरपूर पैसे आहेत, तेव्हा काय होतं, जसं पोस्ट कोविड आपण बघितलं तर एक्स्ट्रा जे पैसे असतात ते सगळे आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, त्यांची व्हॅल्यू वर जाते, त्यांचे चांगले प्रॉफिट्स होतात. आपण जेव्हा एक्स्ट्रा पैसे असतात आपल्याकडे तेव्हा आपण भरपूर खर्च करतो. ठीक आहे, ट्रिपला जातो, हॉटेलिंग करतो, हे सगळं करतो. हे सगळं झाल्यामुळे बिझनेसेसना प्रॉफिट वाढतो. बरोबर, त्यांचा प्रॉफिट लागल्यावर त्यांची परत शेअर मार्केटमधली किंमत वाढते. ठीक आहे, सो हे एक सायकल झालं. पण ह्याच्यामुळे काय होणार, तुमचं इन्फ्लेशन वाढणार. ठीक आहे, इन्फ्लेशन खूप जास्त वाढलं तर काय होईल, ज्या पुअर आपला क्लास आहे किंवा मिडल क्लास आहे त्यांना हळूहळू काय म्हणतात प्रॉब्लेम व्हायला लागेल, कारण की त्यांना परवडणं बंद होईल. सगळ्यात जर भरपूर पैसे खर्च करायला लागले तर ऑफकोर्स गोष्टींच्या प्राइस वाढणार आहेत. गोष्टींच्या प्राइस वाढल्या की एका पॉईंटला आपल्यालाच ते परवडणं बंद होणार आहे. अशा वेळी काय करतं आरबीआय, तर ते तुमचे जे लोन तुम्ही देताय त्याच्यावर जो इंटरेस्ट रेट घेताय तो रेट वाढवणार. ठीक आहे, सो ॲज अ बिझनेस इफ आय एम थिंकिंग, तर मला आत्ता जर 2% पर ॲनम एवढ्या रेटनी लोन मिळत आहे, 2% व्हेरी लो, हे एक्झाम्पल आहे, तर मी भरपूर लोन घेईन, ते भरपूर गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करीन, मोठा बिझनेस तयार करेन. म्हणजे मला इज ऑफ बिझनेस आहे. त्या 2%चं जर 5% झालं किंवा 10% झालं तर मला परवडणार नाहीये, कारण मला मार्जिनच उरत नाही पैसे खर्च. लिमिटेशन्स आहेत. बरोबर. सो त्या केसमध्ये असं होतं की मला लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे मी जास्त लोन्स घेऊ शकत नाही, पटकन बिझनेस एक्सपांड करू शकत नाही. सो जेव्हा जेव्हा इन्फ्लेशन कर्ब करायचं असतं तेव्हा आरबीआय असं करणार की ते तुमचे लोनचे जे रेट्स आहेत ते वाढवणार. तो तुला लोन महाग होणार. आणि जेव्हा जेव्हा तुला त्यांना असं पाहिजे की ईज करायचं आहे, की आता तुला लोकांनी पैसे खर्च करायला पाहिजेत आणि बिझनेसच वाढायला पाहिजेत आणि इन्फ्लेशन आता कंट्रोलमध्ये आहे असं वाटतंय, त्या केसमध्ये तू तुझे इंटरेस्ट रेट्स हे कमी करशील. सर, आपण जर बघितलं तर ग्लोबल इकॉनॉमिक वाईज ॲज अ फंडामेंटल बेसिस आपली इंडियाची इकॉनॉमी आणि यूएसची इकॉनॉमी कम्पेअर करा. इंडियाची इकॉनॉमीसोबत यूएसची इकॉनॉमी, आता आपण सध्या कुठल्या पोझिशनवर आहोत? आय डोंट थिंक की कंपॅरिझन आहे कोणत्याही प्रकारे. ओके. US इकॉनॉमी ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे. आपल्या कमीत कमी मी म्हणेन की 20 वर्ष तरी आरामात ते पुढे आहेत. इन इनोव्हेशन, इन मिलिटरी, इन टेक, सगळ्याच बाबतीत ते आपल्या पुढे आहेत. आणि त्यांचे कंट्रोल्ड बिझनेसेस,
सोफिस्टिकेशन, प्रॅक्टिसेस आणि किती इंटेन्सली ते बिझनेस करतात, या सगळ्यात बाबतीत ते आपल्या पुढे आहेत. सो तसं कंपॅरिझन मला नाही वाटत आपल्याला लगेच करता येईल. बट वी शुड स्टार्ट असं म्हणू शकतो की नाव दॅट वी आर एमिंग फॉर 5 ट्रिलियन $10 ट्रिलियन इकॉनॉमी. सो एका पॉईंट नंतर आपण असं बघायला पाहिजे की आपण खरंच US कंपॅरिझन करू शकतो. जर आपण US इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये कसं असतं की इट इज रन बाय इमिग्रेट्स. इट इज रन बाय इमिग्रेट्स, इट इज ग्रो बाय इमिग्रेट्स. तर मग असा एक देश ज्याचं स्वतःचं काहीच नाही, तो चालतोय जिथून बाहेरून आलेले जे देशातले लोक जसे इंडियासारखे, रशियासारखे काही लोक जातात अमेरिकेमध्ये आणि त्याच्यामुळे तो देश चालतो. बरोबर. तो टॉपचे जे क्रीम बनू शकतो आपण, टॉपचे पॉलिटिशियन्स, बिझनेसमॅन, टॉपचे ब्रेन्स ज्यांचे खूप चांगले आहेत. सो त्यांना आपल्या देशामध्ये बोलवून आपल्या देशाची स्वतःची इकॉनॉमी वाढवतो. सो असा एक देश जो दुसऱ्यांच्या दुसरे जे नागरिक आहेत तिकडे येऊन राहतात आणि त्यांच्यामुळे हा देश एकदम ग्लोबल पॉवर बनला. तर मग हे आपल्या इंडियामध्ये तर मला तरी नाही वाटत की पॉसिबल आहे. तर मग हे कसं झालं की बाहेरच्या देशातून लोक येत आहेत, राहत आहेत आणि एखाद्या देशाला सुपर पॉवर बनून गेलेत. मला असं वाटतं की हे आयडेंटिटीचा मुद्दा आहे. ओके, आपण इंडियन म्हणून आयडेंटिफाय करतो कारण या लँड्समध्ये आपल्या सिमिलर लोक 5,000 10,000 वर्ष लोक राहत आहेत. ठीक आहे. अमेरिकेत तसं नाहीये. त्यांची जी आयडेंटिटी आहे ती एथनिक नाही आहे. ओके, सो असं नाही की एक एथनिसिटीची लोक हे अमेरिकन आहेत. त्याच्यात इंडो अमेरिकन्स आहेत, अमेरिकन चायनीज आहेत, सो सगळ्या मेक्सिकन्स आहेत. सो जो अमेरिकेत जाऊन त्यांचा पासपोर्ट ज्याच्याकडे आहे, ग्रीन कार्ड ज्याच्याकडे आहे, तो अमेरिकन इज देअर डेफिनेशन ऑफ अमेरिकन. ठीक आहे. सो असं नाहीये की तुला हिस्पॅनिक मेल्स पाहिजेत किंवा पर्टिक्युलर तिथले जे इंडियन्स आहेत ते पाहिजेत हु आर ट्रू अमेरिकन्स. त्यांच्यासाठी डेफिनेशन ऑफ अमेरिकन इज नॉट एथनिक. त्यांच्यासाठी डेफिनेशन ऑफ अमेरिकन इज समवन हु होल्ड्स ग्रीन कार्ड. ठीक आहे. सो आणि असं बघायला झालं तर त्या लँडला तेवढा इतिहास नाहीये जेवढा आपल्याला आहे. ठीक आहे. सो दे आर वेलकमिंग एव्हरीवन आणि त्यांनीच बनवलेला देश आहे. सो त्याच्यात मला तसं काही वाटत नाही, चूक काही वाटत नाही. फॅन्टास्टिक आयडिया. नक्की सर. पण आता आपण जर बघितलं 2 जवळचे देश भारत आणि चीन. भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये आणि चीन स्वतंत्र झाला 1949मध्ये. ऑलमोस्ट 1-2 वर्षाचा फरक आहे. पण जर आपण इकॉनॉमिक वाईज बघितलं तर चायनाची इकॉनॉमी आहे $18.5 ट्रिलियन आणि इंडियाची इकॉनॉमी आहे $3.9 ट्रिलियन. तर हा एवढा मोठा डिफरन्स कसा काय की एक देश, जे 2 देश आहेत ते एकाच टायमाला ऑलमोस्ट स्वतंत्र झाले आणि एक देश एवढा पुढे गेला की $18.5 ट्रिलियन आणि एक देशाची GDP आहे $3.9 ट्रिलियन. हे याबद्दल जरा सांगा की चायनाने असं काय केलं त्याला एवढा मोठा ॲडव्हान्टेज भेटला इकॉनॉमिक वाईज. मला असं वाटतं की याचं उत्तर खूप जास्त त्यांच्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये. ठीक आहे. आपल्याकडे डेमोक्रेसी आहे आणि वी शुड बी ग्रेटफुल फॉर इट. ओके, डझंट मॅटर की त्यांची 30 ट्रिलियन आहे का 50 ट्रिलियन आहे. हाऊ दे गेट देअर हा जास्त डिफिकल्ट क्वेश्चन आहे. म्हणजे तू असं बघशील की 1980-90 पर्यंत यू विल फाइंड की सिमिलर लेवल्स ऑफ आहेत आपल्या दोन्ही इकॉनॉमीज ग्लोबलायझेशन होईपर्यंत. आणि जेव्हा झालंय तेव्हा चायना हॅज सीन की त्यांची खूपच जास्त ग्रोथ झाली आहे. ओके, त्याचं मेन रिझन इज ऑटोक्रेसी की दे आर नॉट गिव्हन अन ऑप्शन. ठीक आहे. तू असं बघशील की सगळे जे इंडस्ट्रीज आहेत मोठ्या, ऑल कंट्रोल्ड बाय वन पार्टी वन लीडर. त्यांना जास्त जे आपल्याला डेमोक्रॅटिक ऑप्शन्स बनतात ते कधीच दिले जात नाहीत. समज उद्या मी असं म्हटलं की जे ठाण्यात एक मला मोठी इंडस्ट्री टाकायची आहे, तर आय हॅव टू थिंक अबाउट तिथे राहणारे लोक कोण आहेत, त्यांना कुठे दुसरीकडे शिफ्ट करता येईल का, कोणाला रोजगार द्यायचा, त्याच्यात काय रिझर्वेशन आहे, त्यानंतर मी आजूबाजूचं काय इकॉलॉजी किती जपतोय, मी सगळ्या बरोबर लोकांची कन्सेंट घेतोय ना वगैरे. अदरवाईज तिथे असं होतं की दे जस्ट डू इट. ओके, त्याच्यात लोकांचं खूप कन्सिडरेशन नाही आहे. या कारणामुळे ते पुढे आहेत आणि आपण मागे आहोत. बट दॅट डझंट मीन की आपण कमी आहोत. मला वाटतं की वी आर इन अ प्रिव्हिलेज्ड पोझिशन की आपण इकॉनॉमिकली कमी असलो तरी आपण डेमोक्रेसीच्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलोय आणि विच इज अ गुड थिंग आय थिंक. आपण जर बघितलं तर सुरुवातीला चायनाने इंडस्ट्रीला खूप जास्त
ॲडव्हान्टेज दिला आहे. म्हणजे की चायना स्वतः दुसऱ्या कंपनींना बोलतो की आमच्या इथे या, इन्व्हेस्ट करा, स्वतःची कंपनी टाका. त्यामुळे तिथे इंडस्ट्री रेग्युलरायझेशन खूप झालं आहे. बरोबर. सर, मग आपण का नाही हे सगळं करू शकलो सुरुवातीला? आता आपण करतोय, दुसऱ्या कंपनीजला आपण अट्रॅक्ट करतोय आपल्या देशामध्ये, विच इज अ गुड थिंग. पण अगोदर जर आपण केलं असतं तर आपणही चायनाच्या सोबत आपली इकॉनॉमिक थोडीफार वाढली असती. आणि चायना ह्यामुळे मला वाटतं ॲडव्हान्टेजमध्ये आहे, कारण की त्याने इंडस्ट्रीला लवकर समजलं आणि आपल्याला आणि आपल्या देशामध्ये इंडस्ट्री रेव्होल्यूशन आणलं त्यांनी. बरोबर. तर आपण जेव्हा ग्रोथची गोष्ट करतो, आपण कंपेअर करतो वेगळ्या वेगळ्या देशांसोबत आपल्या GDPची, तेव्हा 2 टर्म आपल्या लक्षात येतात की GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर नक्की या दोघांमधला डिफरन्स काय, की GDP म्हणजे काय आणि GNP म्हणजे काय? ओके, GDP माहिती आहे की आपण ग्रॉस म्हणजे नेट नाही आहे. ओके, सो जनरल आपण किती प्रॉडक्ट हे डोमेस्टिकली तयार करतोय. ठीक आहे. सो आपल्या भारताच्या बॉर्डर्सच्या आतमध्ये जेवढे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस तयार होत आहेत त्या सगळ्याच्या व्हॅल्यूचे ॲडिशन विल बी GDP. ओके. आणि फरकच एवढा आहे की नोशनलमध्ये तुला असं दिसणार की जगभरात इंडियन एंटिटीज, इंडियन इंडिव्हिज्युअल्सनी तयार केलेले गुड्स आणि सर्व्हिसेसची व्हॅल्यू टोटल करून किती होते वुड बी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. सर, जेव्हा आपण GDPबद्दल बोलतो तेव्हा आपण ग्रोथबद्दलही बोलतो. तर 3 टाईपचे ग्रोथ असतात: रिअल ग्रोथ, नॉमिनल ग्रोथ आणि डॉलर ग्रोथ. तर नक्की ह्या ग्रोथ आपण कशाच्या बेसिसवर ठरवलं पाहिजे, की ह्याचे पॅरामीटर्स काय आहेत ग्रोथचे? ओके, रिअल ग्रोथ म्हणजे इन्फ्लेशनला आपण ॲडजस्ट करून दाखवलेली ग्रोथ. फॉर एक्झाम्पल, जर का आपण आत्ता असं पकडलं की 7% इन्फ्लेशन चालू आहे, याचा अर्थ आज हे घ्यायला मला 100 रुपये लागत असतील, तर नेक्स्ट इयर मला 107 रुपये लागणार. ओके, सो विच मीन्स की माझ्या पैशाची व्हॅल्यू ही 7% दरवर्षी कमी होते. सो मला जर एखाद्या पोर्टफोलिओमध्ये 12% रिटर्न मिळाला तर आपण असं समजणार की मला 12% रिटर्न मिळाला आहे म्हणजे माझी व्हॅल्यू 12% वाढली आहे. बट इन रियालिटी मला इन्फ्लेशन ॲडजस्ट केलं तर 12 - 7, 60% फॉर इन्फ्लेशन, माझी खरी ग्रोथ ही 5% झाली आहे. सो दॅट इज कॉल्ड रिअल ग्रोथ, की माझी इन्फ्लेशन जर आपण काढून टाकलं तर किती ॲक्च्युली ग्रोथ झाली आहे, तर 5% झाली आहे. दॅट इज रिअल ग्रोथ. नॉमिनल ग्रोथ इज तुझं इन्फ्लेशन आणि व्हॉल्यूम हे दोन्ही मिळून आपण कॅल्क्युलेट केलेली ग्रोथ. म्हणजे असं समजूया की तुझं समज 100 रुपयाचं माझ्याकडे काहीतरी आहे आणि त्याच्यात मला इन्फ्लेशनमुळे त्याची व्हॅल्यू 105 झाली आहे. ठीक आहे, सो 5% इन्क्रीज इन दॅट मॅनर. आणि देन माझा रिटर्न पण 5% आहे. सो माझी 100ची 110 व्हॅल्यू झाली आहे. तर माय नॉमिनल ग्रोथ वुड बी 10%. ओके. इट इन्क्लूड्स इन्फ्लेशन आणि तुझी व्हॉल्यूम इन्क्रीज जो आहे तो पण धरला जातो. डॉलर ग्रोथ असं म्हणणार की तुझी करन्सीची काय ग्रोथ आहे. ओके, इट मे हॅपन की माझी करन्सी खूप जास्त ब्लूम होतीये, बट जगाच्या कंपॅरिझनमध्ये मी माती खातोय. फॉर एक्झाम्पल, असं होऊ शकतं की इंडियन इकॉनॉमी खूप चांगली ग्रोथ होती असं म्हणतो आपण, पण डॉलरच्या तुलनेत व्हॉट वी आर डुईंग, तर आपण काय म्हणतात कमी म्हणजे आपली इंडियन रुपी जास्त लागतात आपल्याला $1 विकत घ्यायला. विच सेज की डॉलर ग्रोथ इज कम्पेअर टू अदर कंट्रीज. बाकी कंट्रीच्या कंपॅरिझनमध्ये तुमची करन्सी किती चांगली ग्रो होते. ओके सर, जेव्हा आपण ग्रोथची गोष्ट बोलतो तर जर आपल्याला आपल्या देशाची GDPची ग्रोथ करायची असेल तर आपल्याला पर कॅपिटा इन्कम वाढवावा लागतो. सो नक्की पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय हे आपल्या ऑडियन्सला थोडंसं त्याच्यावर लक्ष द्या. ओके, आणि नक्की पर कॅपिटा म्हणजे असतं काय आणि ते आपण कसे वाढवले पाहिजे ज्याने आपल्या GDPमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन होईल? ओके. आत्ता आपण असं न्यूज बघितली की आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीजमध्ये मला वाटतं 3rd प्लेसला आलो, 4th प्लेसला आलो, आय डोंट रिमेंबर. याचा अर्थ ॲज अ होल इकॉनॉमी आपण बऱ्यापैकी मोठी इकॉनॉमी आता झालेलो आहोत. बट जेव्हा आपण पर्सनल लेवलला बघतो ॲव्हरेज इंडियनकडे किती पैसे येतात, दॅट इज पर कॅपिटा इन्कम. की पर कॅपिटा म्हणजे पर हेड तुम्ही किती इन्कम कमवताय. इफ जगातलं म्हणजे भारतातले सगळा इन्कम इज डिवायडेड बाय आवर पॉप्युलेशन, दॅट वुड बी पर कॅपिटा इन्कम. आपल्याला असं दिसतं की भारतात तो जो डिव्हाइड आहे तो खूप जास्त आहे. ओके,
सो तू युरोपियन, स्वीडिश त्या साईडच्या कंट्रीज बघितल्यास किंवा अमेरिका, डेव्हलप्ड इकॉनॉमीज कोणत्याही, तर त्यांचा पर कॅपिटा इन्कम खूप जास्त असतो. हां, याचा अर्थ त्यांचं प्रत्येक इंडिव्हिज्युअलकडे किती किती इन्कम आहे, दॅट इज अ गुड अमाऊंट ऑफ नंबर. आपल्याकडे तो खूप कमी आहे. म्हणजे आपल्याकडे 80-20 आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टीत, की 80% 80-20 प्रिन्सिपल. सो त्याच्यात आपल्याला असं दिसतं की आपल्याकडे टॉप 5%, टॉप 1% हे खूपच जास्त श्रीमंत आहेत आणि एकदम खालचे 20%, 30%, 40%, 50% लोक हे खूपच जास्त गरीब आहेत त्या कम्पॅरिझनमध्ये. सो दॅट डिवाइड इज देअर. सो भारतात जर आपल्याला खरंच पर कॅपिटा इन्कम वाढवायचा असेल तर वी नीड टू थिंक अबाउट की तुम्ही एज्युकेट कसं करताय लोकांना. आता असा प्रॉब्लेम आहे की आपलं एज्युकेशन सिस्टम इतकी वाईट आहे की त्यांनी ग्रॅज्युएशन जरी केलं तरी दे आर नॉट एम्प्लॉयेबल चांगले. सो आपल्याला एज्युकेशन सिस्टीम इतकी चांगली करायला पाहिजे की एव्हरीवन इज एम्प्लॉयेबल, चांगले त्यांना एम्प्लॉय करता येत आहे आणि त्यांचे जो रिटर्न देत आहेत किंवा त्यातलं जे आउटपुट देत आहेत दॅट इज अ गुड व्हॅल्यू. दुसरं की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीज अशा बांधल्या पाहिजेत की आपला जो खूप जास्त प्रमाणात ब्रेन ड्रेन चालू आहे, की भारतातलं जे टॅलेंट आहे IIT, IIMs मधलं किंवा कोणत्याही मोठ्या इन्स्टिट्यूट्समधलं जे टॉप क्रीमी क्लास आहे, एकदम हुशार मुलं आहेत, ती सगळी बाहेर जातात शिकायला. आणि इंडिव्हिज्युअल लेवलला आय थिंक इट इज फाईन, कारण की त्यांच्यासाठी आपल्याकडे सुविधाच नाही आहेत, चांगले जॉब्सच नाही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर एवढा चांगला नाही. आपल्याकडे ते जर आपण क्रिएट केलं तर वाय नॉट का नाही येणार परत ते. सो त्या प्रकारचं इनोव्हेशनला आपण थोडं मदत केली पाहिजे, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर मानलं पाहिजे, बिझनेसेसना तेवढी ईज दिली पाहिजे की ब्रेन ड्रेन थांबेल आणि आपल्याकडे आपलं जे टॅलेंट आहे ते बाहेर न जाता आपल्याकडे येईल, सो दॅट आपली पण ग्रोथ वाढेल आणि पर कॅपिटा आपलं वाढू शकेल. तर जसं आपण म्हटलं की इन्फ्लेशन खूप इम्पॅक्ट करतं आपल्या देशाच्या GDPवर. पण जर बघायचं झालं, इन्फ्लेशन डिपेंड्स अपॉन क्रूड ऑइल्स आणि ते आपण कंट्रोल नाही करत. ते रशिया, बाकीचे जे कंट्री आहेत, USA, हे सगळे आपल्या ऑइलचे प्राइजेस कंट्रोल करतात. तर मग जी गोष्ट आपल्या कंट्रोलेबलमध्ये नाही आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तरी आपल्या देशांवर होतो, तर मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? कसं आपण इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे, ज्याने आपल्या सर्वसामान्य माणसावर त्याचा इम्पॅक्ट जास्त पडणार नाही, त्याच्या खिशाला कात्री नाही लागणार? ओके, दोन पद्धती आहेत. एक तर यू क्रिएट बिग इनफ रिझर्व्स जेव्हा प्राइजेस लो आहेत, की तुम्ही मोठा पिरियड जर असा आला की जेव्हा प्राइस वाढतायत ऑइलच्या, तर तुम्ही रिझर्व्ह वापरून तुम्ही हेजिंग करताय ग्लोबल प्राइजेस बरोबर आणि तुम्हाला जास्त त्याची कॉस्ट पडत नाही. दॅट इज वन थिंग आय कॅन थिंक ऑफ. सेकंड थिंग इज की तुम्ही हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर असं बांधायला लागा की ज्याची ऑइलवर डिपेंडन्सी नाही आहे. कोणत्याही प्रकारचं एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर बांधायला कमीत कमी 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष लागतात, जेव्हा इतका मोठ्या देशाचा आपण विचार करतोय. मे बी सिंगापूर किंवा छोट्या देशाला कोणालाही शक्य आहे की पटकन ते स्विच करतील विदिन 5 इयर्स, पण आपल्यासारख्या देशाला बऱ्यापैकी जास्त वेळ लागतो की तुम्ही आता तू बघितलं असशील की इथेनॉल ब्लेंडिंग चालू आहे आपल्याकडे. सो हळूहळू करून आपलं हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकारे बदलता येईल की ते जास्त ऑइलवर डिपेंडंट आहे. पण अगेन ते पण खूप अवघड आहे, कारण की बाकी सगळे एनर्जी सोर्सेस हे महाग आहेत. सो एका प्रकारे ते आपलं डिसएडव्हान्टेज आहेच आहे, त्याच्याबद्दल फार आपण काही करू शकत नाही. इंडिव्हिज्युअल लेवलला व्हॉट यू कॅन डू इज की तुम्ही जे नीड्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. तुमचे एक्सपेन्सेसमध्ये जे वॉन्ट्स आहेत त्या बाबतीत यू कॅन स्टार्ट कटिंग डाऊन अशा गोष्टी ज्या ऑइलमुळे इन्फ्लेट होत आहेत आणि बी इन अ गुड पोझिशन. आणि सर, मला वाटतं की सोलर पॅनल हा एक खूप चांगला ऑप्शन ठरू शकतो. जर प्रत्येकाच्या घरात आपण सोलर पॅनल लावलेत तर त्याचाही खूप ॲडव्हान्टेज आपल्याला भेटू शकतो. आपण जास्त डिपेंडेंट नाही राहणार. युरोप आणि अमेरिका एवढा ब्लेस्ड नाही आहेत विथ सनलाईट जेवढे आपण आहोत, राईट. आपण त्याचा नक्की फायदा घेऊ शकतो. सो सर, आपण जर इन्फ्लेशन रेटबद्दल बोलायचं झालं तर आपल्या इन्फ्लेशन रेट आहे 6.20% आणि सेविंग्स अकाउंट जे आपल्याला इंटरेस्ट रेट देतात ते आहे 3.50%. आणि हे जे इंटरेस्ट रेट आहे ते व्हेरी टू व्हेरी करतं बँक टू बँक. पण प्रॉब्लेम असा आहे की जर आपला इन्फ्लेशन रेट आहे 6.20% आणि आपल्याला बँक्स देत आहेत 3.50% इंटरेस्ट रेट, तर मग आपण इन्फ्लेशनला बीट कसं करणार? एक सामान्य माणूस कसं काय आपल्याला जास्त एक्सपेक्टेशन करू शकतो ग्रोथने ॲज अ कम्पेअर टू ग्रोथ? बरोबर. एक छान उदाहरण देतो. माझे एक क्लायंट आहेत, माझ्याकडे यायच्या आधी 3 वर्ष त्यांनी 50 लाख रुपये त्यांचे महत्त्वाचे 50 लाख रुपये असे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवलेले.
सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये त्यांना 3% रिटर्न मिळत होता आणि इन्फ्लेशन आत्ता अराउंड 6-7% चालू आहे. बरोबर. सो ते जेव्हा आले तेव्हा मी त्यांना तेच समजावून सांगितलं की ते अशा आयडियामध्ये होते की त्यांनी जे पैसे ठेवलेत त्याच्यावर त्यांना 3% रिटर्न मिळतोय म्हणजे ते प्रॉफिटमध्ये. बट आपण मगाशी रिअल रिटर्न बद्दल बोललो, रिअल ग्रोथ बद्दल बोललो, तर तेच आहे की ते मिळत आहेत 3% पण इन्फ्लेशन त्यांचं 7% काढून घेत आहे, तर दे आर ॲक्च्युली इन लॉस ऑफ 4%. बरोबर. सो इन्व्हेस्टिंग इज द ओनली वे टू हेज विथ युअर फ्युचर. ओके, दॅट इज व्हॉट इन्व्हेस्टिंग इज ॲक्च्युली. ते पैसे तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा की ज्याच्यात तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळतोय. नाव जेव्हा आपण एफडीजचा विचार करतो त्या एफडीजमध्ये युजली 0.5% किंवा 1% हा इन्फ्लेशनपेक्षा हायर मिळतो, विच मीन्स की युअर हेजिंग अगेन्स्ट इन्फ्लेशन. आणि तुम्ही एफडीमध्ये पैसे ठेवलेत की तुमचे इन्फ्लेशनपेक्षा 1% ग्रोथ होतीये. जेव्हा तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंड्समध्ये ठेवताय तेव्हा अराउंड ॲव्हरेज 10% आत्तापर्यंत हिस्टॉरिकली मिळाले. सो यू आर गेनिंग ॲक्च्युली ओनली 3%. जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये ठेवताय तेव्हा यू आर गेनिंग विथ युजली 12% आत्तापर्यंतचा ॲव्हरेज म्हणायला गेलं तर. सो 5%चा तुमचा खरा फायदा चालू आहे. सो ओनली वे टू हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन की तुम्ही अशा असेट्समध्ये इन्व्हेस्ट करा ज्याच्यात तुमची ग्रोथ आहे. अदरवाईज इन्फ्लेशन इज स्लोली इटिंग युअर मनी आणि यू आर डुईंग एनिथिंग अबाउट इट. म्हणजे आपल्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे आपली इन्व्हेस्टमेंट, ज्याने आपल्याला ग्रोथ भेटेल, आपले पैसे वाढतील. बरोबर. राईट. सर, आपण जेव्हा जर GDPची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये टॅक्स पेअरचा खूप सुद्धा मोठा वाटा असतो. बरोबर. तर आपण जर USचे टॅक्स पेअर पॉप्युलेशन बघितली तर 49.71% आहे. आणि जर चायनाची पॉप्युलेशन बघितली ॲज अ टॅक्स पेअर पॉप्युलेशन तर 10% आहे. आणि इंडियाची जर पॉप्युलेशन बघितली ॲज अ टॅक्स पेअर पॉप्युलेशन तर 3% आहे फक्त. बरोबर. आणि जर पॉप्युलेशन वाईज बघितलं तर इंडिया सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्री आहे. पण तरीही जर ॲज अ पॉप्युलेशन हू पे टॅक्सेस ते बघितलं तर ओन्ली 3%. कुठे USAची पॉप्युलेशन आहे 49.7% आणि कुठे 3% आपली इंडियाची पॉप्युलेशन. तर हा एवढा मोठा डिफरन्स कसा काय? ओके, आपण हे पॉप्युलेशन काय करतं ह्याचा विचार केला पाहिजे. आपण मगाशी पर कॅपिटा इन्कमचा विचार केला. बरोबर. सो पर कॅपिटा बघायला गेलं तर चायनीज ॲव्हरेज माणूस किती कमवतोय आणि अमेरिकन माणूस किती कमवतोय, विच इज मच हायर दॅन वॉट इंडियन्स आर डुईंग. ओके, भारतीय ॲव्हरेज माणूस एवढा कमवत नाहीये. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याकडे एज्युकेशन एवढं नाहीये, हेल्थकेअर एवढं चांगलं नाहीये, कोणत्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून असं बिल्ड झालं नाहीये की आपण त्याला चांगलं म्हणू शकू. त्याच्यानंतर जनरल पॉवर्टी खूप जास्त आहे आणि तू खूप जास्त आहे. तू थोडं UP बिहार साईडला बघायला गेलास किंवा नॉर्थ इंडियामध्ये बघायला गेलास तर तुला असं जाणवेल की ॲक्च्युली खूप पर्सनली जाणवणारी पॉवर्टी तिथे आहे. त्या अर्थाने वी हॅव अ लॉंग वे टू गो. आपण त्या लोकांना टॅक्स नाही करू शकत. आपल्याला जे भरपूर कमवत आहेत त्यांना ऑफकोर्स आपण टॅक्स करू शकतो, बट दॅट विल ब्रेक देम बेसिकली. सो आपण ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी आहोत तर त्यांना टॅक्स करू शकत नाही. आपण बऱ्यापैकी पुअर जे आहेत त्यांना करू शकत नाही. सो आता मेनली आपला मिडल क्लास हा टॅक्स भरतो आणि रिच क्लास टॅक्स भरतो. असं म्हणू शकत नाही की बाकीचे टॅक्स भरत नाहीत, कारण की आपल्याकडे इनडिरेक्ट टॅक्सेस आहेत. म्हणजे मी हे पेन विकत घेतलं तर हे पेन विकत घेताना पण सम अमाऊंट आय एम पेइंग टू द सो आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतोय आणि हे पेन 100% ऑफ पॉप्युलेशन टॅक्स भरते जेव्हा ते काही विकत घेत आहे. तेव्हा फक्त इन्कम टॅक्स आपण हा फक्त वरच्या 3-5% लोकांना लावलेला आहे. बाकीच्या लोकांना आपल्याला आत्ता लावणं शक्य नाहीये, असं आय अग्री विथ इट, कारण की तेवढी आपली खरंच आत्ता परिस्थिती नाहीये. वी हॅव अ लॉंग वे टू गो. जेव्हा ते शक्य होईल तेव्हा आय थिंक ऑफकोर्स आपल्याकडे ब्रॅकेटवर आहे. वी आर नॉट थिंकिंग की आम्हाला 3% लोकांना टॅक्स करायचा आहे. वी आर थिंकिंग की जे लोक 7 लाखाच्या वर 12 लाखाच्या वर कमवत आहेत वर्षाला त्यांना आम्हाला टॅक्स लावायचा आहे. त्या केसमध्ये इट सीम्स फेअर. म्हणून सर, एक सामान्य माणसाचं स्वप्न असतं स्वतःचं मुंबईमध्ये घर घेणं. पण जर आज कम्पेअर केलं तर प्राइजेसची कम्पेअर केलं तर जसं काही सॅलरी माणूस आहे तो एवढ्या करोडोचे घर घेऊच शकत नाही मुंबईसारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये. बरोबर. पण मग त्याच्यामध्ये एक पर्याय असा निघतो की तुम्ही विकत नका घेऊ घर, पण रेंट करून राहा. तर मग नक्की काय केलं पाहिजे की रूम रेंट करून राहिलं पाहिजे का आपली एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण घर घेऊन राहिलं पाहिजे? इन्व्हेस्टमेंट म्हणून घर आपण नाही घेऊ शकत.
ओके, कारण जे आपण जिथे राहतोय, जे वर्किंग असेट आहे त्याला आपण असेट म्हणून समजणार नाही, कारण की जर विकायची वेळ आली तर आपण विकणार नाहीये ते जर राहतं घर आहे. स्वतःचं राहतं घर असलं पाहिजे का, तर ऑफकोर्स, कारण इफ यू सी की एका ठिकाणी तुमचं घर आहे तर त्याच्या अराउंड खूप गोष्टी आपल्या वाढताना, लहान मुलं वाढताना बिल्ड होतात. सो आय थिंक पर्सनली की स्वतःचं घर असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव इज इट ट्रू की खूप जास्त महाग आहे? तर खूपच जास्त महाग आहे. कोणत्याही तू मेट्रोपॉलिटनमध्ये गेलास आणि तू चांगल्या लोकेशन्समध्ये घर घ्यायला गेलास तर खूपच जास्त महाग आत्ता झालेलं आहे. वन वे टू ओव्हरकम इट इज की तू बाहेर घर घे. ओके, सो तू तुझ्या होमटाऊनमध्ये घर घे किंवा तुझ्या अशा एरियाजमध्ये घर घे. भारत मोठा देश आहे, फक्त सिटीजमध्ये नाही आहे. बरोबर. जर घर म्हणून घ्यायचं असेल तर दॅट इज अ गुड ऑप्शन. जर का तुम्ही फार नोकरी बदलत असाल आणि तुम्हाला सारखं चेंज करायला लागत असेल तर इट मेक सेन्स की तुम्ही रेंट घेऊन राहा. बट फायनान्शियली म्हणालास तर जर परवडत नसेल तर ऑफकोर्स रेंटनी राहायलाच लागणार आहे. बट आय थिंक इट इज फेअर की लोकांना म्हणजे असं म्हणतात काही जण की तुम्ही घरच घेऊ नका आणि तुम्ही रेंटवरच राहा जन्मभर. तर दॅट डझंट मेक सेन्स टू मी. मला असं वाटतं की स्वतःचं घर असायला पाहिजे आणि सूनर ऑर लेटर ते घेता येईल विथ दिस काइंड ऑफ ऑटोमेशन आणि AI वी आर सीइंग. जास्त जास्त जसं रिमोट काइंड ऑफ जॉब्स तयार होतील तसं तसं मेट्रोपॉलिटनमध्ये राहण्याचं महत्त्व कमी होईल. मग त्या केसमध्ये मला असं वाटतं की इट इज अफोर्डेबल आउटसाइड सिटीज. नक्की सर. आणि जर आपण बघितलं तर ॲसिट आणि लायबिलिटीबद्दल आपण बोलतो, तर नक्की कसं ओळखायचं की माझी जी आता प्रॉपर्टी आहे, नाहीतर जे मी इन्व्हेस्ट केलं आहे, ते ॲसिट आहे की लायबिलिटी? असेट्स म्हणजे अशा गोष्टी की ज्याच्यात तू इन्व्हेस्ट केलंय आणि त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, ज्या तुझ्या ओनरशिपच्या आहेत. ठीक आहे, ज्याच्यात तुझे कार येणार, सायकल येणार, बाईक येणार, घर येणार, गोल्ड येणार, इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर ते येणार, कशा बिझनेसची ओनरशिप असेल तर ती येणार, मे बी तुझ्याकडे काही पेटंट्स असतील तर ते सगळे असेट्समध्ये येणार. जर का तुझ्याकडे एखाद्या गोष्टीवर राईट्स असतील तर ते पण तुझ्या असेट्समध्ये येणार. लायबिलिटीज म्हणजे अशा गोष्टी ज्याचं तू लोन घेतलंयस त्याच्यावर तुझी ओनरशिप नाही आहे. सो होम लोन इज अन लायबिलिटी. जर का तू कार लोन घेतलं असेल तर दॅट इज अ लायबिलिटी. तू कोणाकडनं पर्सनल लोन घेतलं असेल, पैसे उधार घेतले असतील, तुझ्या बिझनेससाठी कोणाकडनं लोन घेतलं असेल, दॅट ऑल ऑफ देम आर लायबिलिटीज असं म्हणू शकतो. जर आपण सिम्पल वेमध्ये म्हणायचं झालं तर जी प्रॉपर्टी माझ्या खिशामध्ये पैसे टाकते ती आहे माझी ॲसिट, आणि जी माझ्या खिशातून पैसे काढते ती आहे आपली लायबिलिटी. असं म्हणू शकतो. राईट. सर, आपण जसं म्हटलं की आपल्या आता जसं कम्पेअर करतो आपण एक जुनी पिढी आणि नवी पिढी. जुनी पिढीचं जर आपण म्हटलं तर त्यांचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त FD, गोल्ड्स आणि फक्त प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं. त्यांना फक्त 3च ऑप्शन दिसतात. पण जी आत्ताची नवीन पिढी आहे, जी आपली जनझी पिढी आहे, ती स्टार्टअपबद्दल बोलते, ती क्रिप्टो करन्सीबद्दल बोलते, ती म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट या सगळ्या वेगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करते इन्व्हेस्टमेंट करायला. तर मग या सगळ्या प्रॉब्लेममध्ये काय असतं की जी जुनी जनरेशन आहे आणि आपली नवीन जनरेशनमध्ये थोडे कॉन्फ्लिक्ट्स होतात, कारण की त्यांचे पॅटर्न्स ब्रेक होतात. बरोबर. तर मग एका सामान्य माणसाने, माझ्यासारख्या पोराने कसं आपल्या आईवडिलांना समजवायचं की स्टॉक मार्केट म्हणजे काय नक्की, तर म्युच्युअल फंड्समध्ये काय असतात, तर ह्याबद्दल जरा सांगा की सिम्पल वेमध्ये मी कसं समजू शकतो माझ्या आईवडिलांना की स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजे काय? ओके, 2 पार्टमध्ये उत्तर देतो. पहिलं पार्ट की आपण हे समजलं पाहिजे की विथ द माइंडसेट दे आर कमिंग, दॅट इज फेअर. असं नाही समजून, म्हणजे असं कॉन्फ्लिक्टचं मूळ कारण असतं की मुलगा समजून घेत नाही किंवा मुलगी समजून घेत नाही की हे असं इतका कन्झर्वेटिव्ह का विचार करताय, आता जो रिस्क घ्यायला पाहिजे, आणि पॅरेंट्स समजून घेत नाहीत की हे एवढी रिस्क का घेत आहे. हा माइंडसेटचा विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता तुझ्या घरी तू आणि तुझी बहीण असतात. तुझ्या वडिलांना किती भावंड आहेत? आम्ही 4 भावंड आहेत. 4 भावंड आहेत. आणि तुझ्या आजोबांना किती भावंड आहेत? त्यांनाही 4 भावंड आहेत. ओके, सो माझ्या पर्सनल केसमध्ये मी आणि माझा भाऊ आहे. माझ्या वरच्या पिढीत 3 जण आहेत, माझे वडील आणि 2 बहिणी. त्यांच्या वरच्या पिढीत मला वाटतं 7 का 8 जण आहेत. ओके, सो यू सी की त्यावेळेच्या जेव्हा ते वर्किंग क्लासमध्ये होते तेव्हा काय परिस्थिती होती, तर त्यांना मे बी 4 बहिणींची लग्न लावून द्यायची होती, 2 भावांचं शिक्षण करायचं होतं, स्वतःची 3 मुलं होती, त्या 3 मुलांचं सगळं वाढवायचं आहे, पगार खूप जास्त नाही आहेत. सो तो खूप रिस्की
एरिया आहे जो आपण आता प्रिव्हिलेज्ड आहोत की आपण तसा अनुभवत नाहीये. आपल्यासाठी सगळं खूप सेफ आहे म्हणून आपल्याला वाटतं आपण रिस्क घेऊ शकतो. त्या काळात असं होतं की मग हे सगळं करायचं आहे तर कॅन आय टेक रिस्क फायनान्शियली? तर आन्सर इज नो. की माझे जे इन्व्हेस्टेड सेव्ह केलेले पैसे ते 20% खाली गेले तर इट इज अ बिग थ्रेट टू माय फॅमिली. जे स्टॉक मार्केटमध्ये पटकन होऊ शकतं 20% खाली गेले तसं. सो त्या माइंडसेटमधनं आपल्या पॅरेंट्सची पिढी येते. आपली पिढी ही प्रिव्हिलेजमध्ये वाढलेली आहे, सगळीकडे सेफ्टी आहे. 2 पॅरेंट्स मिळून 1 किंवा 2च मुलांना वाढवतात, असं नाही की 4 मुलांना वाढवतात. सो त्यांचेही खर्च कमी आहेत, त्यांच्याकडे कॅपिटल आहे रिस्क घेण्यासाठी. या केसमध्ये आपला विचार असा होतो की आपण रिस्क घेऊ शकतो. आता आपल्याला थोडं निगोशिएट करायला पाहिजे. सो तेव्हा जेव्हा त्यांना आपल्याला समजावून सांगायचं आहे की SIP मध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, त्यांचा मेन कन्सर्न इज सेफ्टी. त्यांचा, आणि अगेन इट इज देअर हार्ड अर्न मनी. असं नाही की आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतोय, आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतोच आहे, त्याच्यात ते काही नाही म्हणत आहे. इफ यू आर सेइंग की त्यांनी त्यांचे पैसे रिस्क मध्ये टाकायला पाहिजेत, तर यू हॅव टू अंडरस्टँड की ते त्यांनी 30 वर्ष 40 वर्ष काम करून पैसे कमवलेत. त्यामुळे यू कॅनॉट बी बुलिंग अँड सेइंग की तुम्ही ह्याच्यातून इन्व्हेस्ट करा. त्यांना नीट समजावून सांगितलं पाहिजे. दुसरं एक महत्वाचा पार्ट म्हणजे काय माहिती आहे का, मी नेहमी सांगतो, एक असतं रिस्क कपॅसिटी आणि एक असतं रिस्क ॲपेटाईट. ठीक आहे, व्हॉट यू आर सेइंग इज की त्यांची रिस्क कपॅसिटी आहे की दोन्ही मुलांचं शिक्षण झालंय, स्वतःच्या रिटायरमेंटची सोय आहे, तर थोडा कॉर्पस आहे तर का नाही घ्यायची रिस्क. तर फायनान्शियली दे कॅन टेक रिस्क. नाऊ डू दे हॅव अ ॲपेटाईट फॉर इट. म्हणजे जेव्हा ते पैसे ते इन्व्हेस्ट करतील, आर दे कम्फर्टेबल विथ इट. जेव्हा मार्केट 20% खाली जाईल, 30% खाली जाईल, आता वॉर टाईम सिच्युएशन आहे तसं झालं, तर मग त्या केसमध्ये इफ दे आर नॉट कम्फर्टेबल विथ इट, इट इज देअर मनी, तर यू शुडंट इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स ऑर स्टॉक्स. ओके, कारण की जेव्हा आपण एखादी रिस्क घेतो आणि त्याच्याबरोबर कम्फर्टेबल नसतो, तेव्हा चुकीचे डिसिजन्स घेतले जातात. मग असं होऊ शकतं की 20% मार्केट खाली गेलं आणि तेव्हा काढून घेतलेत पैसे, लॉस बुक केलाय, विच इज नॉट अ गुड फायनान्शियल डिसिजन. व्हॉट इज अ गुड फायनान्शियल डिसिजन की तू लॉंग टर्मसाठी थांब. पण जेव्हा तुम्हाला ती रिस्कच झेपत नाहीये, तेव्हा इट माइट टर्न आउट की तू तो काढूनच घेतलेस आणि चुकला तुझा डिसिजन. सो त्यांची कम्फर्ट लेवल काय आहे, ॲपेटाईट काय आहे रिस्कचं, हे खूप समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि कन्सेप्च्युअली रादर दॅन गोईंग फॉर स्टॉक्स, की डिरेक्ट स्टॉक्स तू घेतलेस तर हु इज द ब्रेन बिहाइंड द ट्रान्झॅक्शन्स, तर यू आर. आणि इफ यू आर नॉट अ एक्सपर्ट त्या मॅनरमध्ये, तर ते का विश्वास ठेवतील ना तुझ्यावर. तू त्यांचे पैसे ते वाय वुड दे गिव्ह इट टू एक नॉन एक्सपर्ट आहे, जस्ट त्यांचा मुलगा आहे म्हणून दे वुडंट ट्रस्ट देम विथ अ फायनान्शियल डिसिजन. सो गुड वे टू कन्व्हिन्स इज द आयडिया ऑफ म्युच्युअल फंड्स, की तुम्ही तुमचे सगळे पैसे एका एक्सपर्टला देत आहात जो 15 वर्ष 20 वर्ष एका मार्केटमध्ये काम करतोय, त्याकडे टॉप डिग्रीज, टॉप एज्युकेशन आहे, त्याच्याबरोबर जी टीम आहे ती सगळी टॉप क्वालिफाईड आहे, त्यांना चांगले पगार आहेत, त्यांचं कामच रिसर्च करणं हा आहे. सो हा सिनारिओ समजावून सांगितला, वेन दे अंडरस्टँड की तुमच्यासाठी काम करणारे जे लोक आहेत, तुमचे पैसे इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, ते त्याच फील्डमधले आहेत, क्वालिफाईड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, आणि त्यांना ट्रॅक रेकॉर्ड दाखवला की गेल्या 10 वर्षात 15 वर्षात 20 वर्षात असा प्रकारचा रिटर्न मिळालाय, देन आय थिंक त्यांना जास्त कम्फर्ट मिळेल. बट अगेन आय डोंट थिंक वी शुड पुश देम की तुम्ही तुमच्या रिस्क ॲपेटाईटच्या बाहेर इन्व्हेस्ट करा. नक्कीच सर. पण आता फॉर एक्झाम्पल एक IT मधला मुलगा आहे, तो जस्ट आता जॉब करायला सुरू करतोय, आता तो अर्निंग करायला सुरू करतोय, आता त्याची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करायची आहे, तर मग तो कोणते स्टेप्स घेऊ शकतो ॲज अ बिगिनर लेवलवर जे त्याला इम्पॅक्ट नाही करणार. आता तो लॉस बुक करून तर चालणार नाही, कारण की तो आता जस्ट जॉबला लागला आहे, आताच कमवायला सुरू केलं आहे. तर मग असे काही तो स्टेप्स घेऊ शकतो का, येणाऱ्या काही वर्षांमध्ये तो फायनान्शियली फ्री होऊ शकतो? फायनान्शियल फ्रीडम इथनं चालू होता. ओके, सगळ्यात महत्वाचं तुमचा माइंडसेट काय आहे. तुम्ही असं सजेस्ट करेन की पहिल्यांदा माइंडसेटवर विचार करायचा. फायनान्शियल फ्रीडम काय आहे, तर माझ्यासाठी मी पर्सनली सांगतो की मला पैशासाठी काम नाही करायला लागलं पाहिजे. ओके, मला कोणत्याही दिवशी उठून मला असं नाही वाटलं पाहिजे की आता पैसे कमवायचे आहेत, काहीतरी करूया म्हणून. माझ्याकडे इतके पैसे इनफ असायला पाहिजेत की मला हवं ते करता आलं पाहिजे, आणि आय डोंट हॅव टू वर्क फॉर मनी. आता मला हवं ते करता आलं पाहिजे आणि माझ्याकडे इनफ पैसे आले पाहिजेत, हे खूप वेग गोष्टी आहेत. राईट. इनफ पैसे म्हणजे किती, म्हणजे आता जर मला 1 करोड रुपये मिळाले तर अर्धे इनफ, का 5 करोड रुपये मिळाले तर अर्धे इनफ,
दॅट डिपेंड्स की तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे. बरोबर. सो तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिल्यांदा 18 वर्षाच्या मुलांनी स्वतःला विचारला पाहिजे. इफ यू गो इन टू द फ्लो, देन यू विल थिंक की तुला एक बाईक घ्यायची आहे सुरुवातीला, देन कार घ्यायची आहे, देन एक चांगलं घर घ्यायचं आहे, त्यानंतर बाकी काय काय तुम्हाला पॉश मॉलमध्ये जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. त्या फ्लोमध्ये गेलात तर तुमच्या ज्या वॉन्ट्स आहेत त्या कधीच संपणार नाही आहेत. बरोबर. यू विल ऑलवेज वॉन्ट अ हायर, म्हणजे कारमध्ये तुला प्रत्येक बी अपग्रेड करायचं असेल, घरात अपग्रेड करायचं असेल, लाईफस्टाईल अपग्रेड करायची असेल, त्या केसमध्ये यू विल नेव्हर हॅव इनफ मनी. इफ यू रिअली सिट डाऊन अँड थिंक की तुला लाईफमध्ये काय करायचं आहे, तुला मे बी काही असू शकतं की एक खूप चांगला से की रॉकेट सायंटिस्ट आहे, बरोबर. बट हिज रिअल हॉबी इज फिशिंग. हां. तर इफ ही अर्न्स अ लॉट ऑफ मनी फ्रॉम व्हॉट एव्हर ही इज डुईंग, आणि इफ ही इज बाईंग कार्स आणि लाईफस्टाईल, तर ही विल नेव्हर हॅव टाइम फॉर फिशिंग. कारण तो त्या लूपमध्ये अडकेल. ही विल ऑलवेज वॉन्ट टू इन्व्हेस्ट दॅट मनी टू अपग्रेड हिज लाईफस्टाईल. ही सिट्स डाऊन आणि विचार तो करतोय की त्याला काय करायचं, त्याला खरं तर फिशिंग करायचं आहे. तर व्हॉट ही कॅन डू इज इन्व्हेस्ट हिज मनी इन सम प्रोडक्ट जे इनफ मोठं झालं की दॅट कॅन पे ऑफ हिज सॅलरी अँड एक्सपेन्सेस, आणि ही कॅन रिअली गो अँड स्टार्ट फिशिंग. राईट. सो तुला असा मोठा पोर्टफोलिओ बनायचा आहे, फायनान्शियली फ्री बनायला असा मोठा पोर्टफोलिओ बनायचा आहे दॅट कॅन फंड युअर मंथली एक्सपेन्स. तुझा मंथली एक्सपेन्स त्यातनं खर्च झाला पाहिजे, आणि तेवढा मोठा पोर्टफोलिओ झाला आणि तुझा मंथली खर्च निघायला लागला की वी कॅन से यू आर फायनान्शियली फ्री. याच्यासाठी डे 1 पासून सम अमाऊंट मस्ट बी इन्व्हेस्टेड. काही अमाऊंट बाजूला काढून रिलिजियसली तुला इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे, कारण तू ती तशी इन्व्हेस्ट केलीस की तुला कंपाऊंडिंगचा फायदा होईल, आणि मे बी इन 10-20 इयर्स यू कॅन बिकम फायनान्शियली फ्री. आपण जर बघायचं झालं, आता जर बघितलं आपण, तर जेनजी ॲज अ रेकॉर्ड, जेनजीचा रेकॉर्ड आहे की बाय नाव आणि पे लेटरवर ते जास्त फोकस करतात. आता सध्या फक्त घेऊन टाकूया, एन्जॉय करून टाकूया आणि नंतर पे करूया. पण त्याचा इम्पॅक्ट कुठे ना तरी फायनान्शियल त्यांच्या फ्रीडमवर येतो. तर मग ह्याबद्दल जरा सांगा की ही कॉन्सेप्ट काय आहे, आणि ही कॉन्सेप्ट चांगली आहे की वाईट आहे, याचा इम्पॅक्ट कसा होतो? ओके, एव्हर चेंजिंग जग आहे आता. सो योलो म्हणतात, मला वाटतंय यू ओनली लिव्ह वन्स, असं मी पण म्हणतो कधी कधी, की कशाला विचार करायचा मी 40 वर्षांनंतर जगेन का नाही, मला माहित नाहीये. मे बी मी 5 वर्षांनंतर नसेन, मग आता मी का नाही मजा करायची? माझ्याकडे आलेत 15,000 रुपये समज, तर मी का नाही खर्च करायचं? मला टॉप क्लास हॉटेलमध्ये जायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, फिरायला पाहिजे, असा हा एक विचारसरणी आहे, विच इज फेअर. मला आत्ता खूप वाटतं की आत्ता इतकं व्होलटाईल जग आहे की तुम्ही खरंच जगलं पाहिजे. बट तुम्ही असं जेव्हा विचार करताय की मी 40 नंतर जगलो नाही, तर मला माहित नाही, मी मे बी जगणार नाही, म्हणून आता मी मजा करून घेतोय, असा पण विचार करायला पाहिजे. पण की 40 नंतर जगलात तर काय? तुम्ही जर खरंच जगलात तर इफ यू डोंट प्लॅन इट फॉर नाव, आता जर तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं नाही, तुम्ही काही अमाऊंट तेव्हासाठी काढून ठेवली नाहीत, आणि तुम्ही 40 नंतर जिवंत राहिलात, तर यू विल लीड अ बॅड लाईफ. तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत, कारण इन्फ्लेशन भरपूर वाढणार आहे. तुम्हाला इन्कम बंद झाला, जो आता खूप लोकांचा होतोय बिकॉज ऑफ AI, नवीन टेक्नॉलॉजी, व्हेरी इझिली ह्युमन्स आर रिप्लेसेबल. सो त्या केसमध्ये तुमचं काहीच पुढचं प्लॅनिंग जर नसेल, तर तुम्हाला तुमचीच लाईफ, यू ओनली लिव्ह वन्स, सो यू विल लिव्ह इट बॅड, असं म्हणू शकतो. सो ऑफकोर्स तुम्ही मजा केली पाहिजे, सगळं केलं पाहिजे, बट थोडं फ्युचरसाठी प्लॅनिंग केलं तर सुरळीत होतात फार गोष्टी, असं मला वाटतं. त्यामुळे म्हणून ते महत्त्वाचं आहे. आणि आता समजा जर मला इन्व्हेस्टमेंट करायची कुठेतरी, तर सगळ्यात पहिले आपल्याला सल्ला भेटतो की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कर. तर मग नक्की म्युच्युअल फंडमध्ये फक्त एकच प्रकारचे म्युच्युअल फंड असतात की खूप सारे टाईप्स असतात म्युच्युअल फंडचे? बरोबर. तर मग त्याबद्दल सांगा की कोणते टाईप्स काय प्रकारे हँडल केले जातात, आणि नक्की त्यांचं वर्किंग मेकॅनिझम काय असतं? ओके, म्युच्युअल फंड्सची जनरल कन्सेप्ट सांगतो. मी शार्दूल, माझ्याकडे समज 1 लाख रुपये आहेत इन्व्हेस्ट करायसाठी, आणि मला काहीही कळत नाही स्टॉक मार्केटमधलं, की मला इन्व्हेस्ट करायचं आहे तेवढंच मला माहिती आहे. तर इफ आय गो टू एक इंडस्ट्री एक्सपर्ट, त्याला म्हटलं माझं हे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट कर, तर तो मला म्हणेल की त्याची फीज 1 लाख रुपये. ओके. सो टॉप गाय ना, सो मला त्याची फी कधी परवडणार नाही, आणि माझे हार्ड अर्न मनी, आय डोंट वॉन्ट टू गिव्ह इट की मी कोणतरी गावातल्या पोराला दिले आणि म्हटलं खेळ स्टॉक मार्केटमध्ये.
तर आय डोंट वॉन्ट टू डू इट, कारण की माझ्यासाठी ते खूप रिस्की आहे. मला चांगला माणूस पाहिजे. आता मला कसा मिळेल चांगला माणूस? तर म्युच्युअल फंड्स इज द आन्सर. आम्ही काय करणार की असे 1000 लोक ज्यांच्याकडे 1-1 लाख रुपये आहेत, असे एकत्र येणार. ते सगळे पैसे मिळून त्या माणसाला देणार. सो समज आपल्याकडे सगळे मिळून 100 कोटी जमा झाले. 100 कोटी जमा झाले, त्यातले 1% प्रत्येकाने जेवढे इन्व्हेस्ट केले त्यातले 1% पैसे हे आम्ही त्या माणसाला पे करणार, त्या कंपनीला पे करणार. सो मी माझ्या खिशातनं किती देतोय? मी 1 लाख इन्व्हेस्ट केलेत, मी 1000 रुपयेच देतोय. बरोबर. असं प्रत्येक माणूस देतोय. पण जेव्हा 100 करोड रुपये जमतायत तेव्हा 1 करोड रुपये अख्खे हे त्या कंपनीला जात आहेत. बरोबर. तर 1 करोड रुपयामधनं ही कंपनी काय करते? तर ती त्या माणसाला हायर करते, ज्याची फीच 1 लाख रुपये होती. त्या माणसाला हायर करते, त्याला मदत म्हणून अजून 10 लोकांना हायर करते, रिसर्च करण्यासाठी अजून काही लोकांना हायर करते, ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी काही लोकांना हायर करते. सो हा सगळा खर्च ते त्या 1 कोटी रुपयामधनं करतायत. आणि तो सगळा खर्च करून त्यांना काय मिळतंय? तर इंडस्ट्री एक्सपर्टीज तयार झाली. त्या इंडस्ट्री एक्सपर्टीजमधनं ते बाकीचे 99 करोड रुपये मॅनेज करतायत. दिस इज जनरल कन्सेप्ट ऑफ म्युच्युअल फंड. ओके. सो त्याच्यात 3 प्रकार असतात, आपण असं म्हणू शकतो. एक असतात डेट म्युच्युअल फंड, एक असतात हायब्रिड म्युच्युअल फंड आणि एक असतात इक्विटी म्युच्युअल फंड. डेट म्युच्युअल फंड असे असतात की जे फक्त डेट साईडला इन्व्हेस्ट करतात. आता डेट साईडमध्ये काय काय येतं? FD येतात, बॉन्ड्स येतात, डिबेंचर्स येतात, कॅश येते, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील तर ते येतात, राईट्स येतात. असे डेट साईडचे प्रॉडक्ट असतात. असे मेनली असे प्रॉडक्ट्स असतात की जे लोन रिलेटेड आहेत. इधर तुम्ही कंपनीचे बॉन्ड्स विकत घेताय, म्हणजे तुम्ही कंपनीला काही पैसे देताय, त्याच्या बदल्यात ते तुम्हाला इंटरेस्ट देताय. किंवा FD मध्ये इन्व्हेस्ट करताय तुम्ही ते पैसे, की तुम्ही कंपनीकडे किंवा बँकेकडे काही अमाऊंट ऑफ पैसे ठेवताय, त्याच्या बदल्यात ते तुम्हाला इंटरेस्ट देताय असं. सो हे डेट साईडचे सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करणारे म्युच्युअल फंड्स आर कॉल्ड डेट म्युच्युअल फंड. त्याच्यात पण वेगवेगळे खूप प्रकार असतात. देन देर आर इक्विटी म्युच्युअल फंड्स. असे म्युच्युअल फंड्स जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सो आपल्याला जनरली माहिती असताना इक्विटी म्युच्युअल फंडच माहिती असतात. ज्याच्यात तुम्ही नाव ऐकले असतील लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप, असे बऱ्यापैकी काय काय प्रकार असतात. सो हे म्युच्युअल फंड्स काय करतात? तर तुम्ही जे पैसे दिले त्याचे शेअर्स विकत घेतात. इंडियन स्टॉक मार्केटमधले किंवा ग्लोबल स्टॉक मार्केटमध्ये जे काही शेअर्स असतात ते विकत घेतात. आणि जेव्हा त्या शेअर्सची प्राईस वाढते तेव्हा इक्विटी म्युच्युअल फंडची प्राईस वाढते आणि तुम्हाला प्रॉफिट होतो. जेव्हा त्या शेअर्सची प्राईस कमी होते तेव्हा तुम्हाला लॉस दिसतो. सो आता म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये लॉस दिसत असेल तर ह्याचा अर्थ तुमच्या पैशातनं जे शेअर्स विकत घेतले आहेत ते लॉसमध्ये आहेत म्हणून तुम्हाला लॉस दिसतोय, असं जनरल गणित आहे. आणि मग हायब्रिड म्युच्युअल फंड असतात की ज्याच्यात थोडाफार डेटचा असतो आणि थोडाफार इक्विटीचा असतो. सो ज्यांना खूप रिस्क घ्यायची आहे ते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जातात, ज्यांना अजिबातच रिस्क घ्यायची नाही ते डेट म्युच्युअल फंडमध्ये जातात, ज्यांना थोडं बॅलन्स करायचं आहे ना ते हायब्रिड म्युच्युअल फंड सिलेक्ट करतात की त्याच्यात ठरलेलं पर्सेंटेज असतं. मे बी 75% इक्विटी, 25% डेट, किंवा 25% इक्विटी, 75% डेट, किंवा इक्वल, किंवा मग काही असतात मल्टी असेट सारखे ज्याच्यात थोडं गोल्ड आणि सिल्वर असतं. असं त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार असतात. सो हे 3 आपण मोठी असं धरू शकतो की हे 3 प्रकार आहेत म्युच्युअल फंड्सचे. सर कम्पेअर करा FD वर्सेस म्युच्युअल फंड. ओके. आपण जर इक्विटी म्युच्युअल फंड म्हटलं तर असं म्हणू शकतो की गेल्या 30 वर्षाचं ॲव्हरेज धरलं तर आत्तापर्यंत मार्केटनी अराउंड 12% रिटर्न दिलाय निफ्टी 500, निफ्टी 50नी. सो म्युच्युअल फंडमध्ये पण तू बघितलंस की त्याच्यापेक्षा थोडं कमी एवढा रिटर्न रिफ्लेक्ट झालाय. सो असं तू धर की 11-12% आसपास रिटर्न हा तुला म्युच्युअल फंडमध्ये गेल्या 30 वर्षात मिळालाय. आणि FD मध्ये तू असं बघशील की जर 1990 आणि 1980 मधले रेट्स बघतील तर ते खूप हाय आहेत. आता आपल्याला मिळतात 6-7, तेव्हा 10% पण मिळायचं आहे. ओके, 12% पण मिळायचं आहे. सो आत्ताचा आपला FDचा रेट बघितला तर इट इज अराउंड 6-7-8%. सो हा मेन रिटर्नचा फरक आहे. दुसरा फरक आहे रिस्कचा, की इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये खूपच जास्त रिस्क आहे. असं होऊ शकतं की उद्या तू उठलायस आणि तुझा पोर्टफोलिओ 20% डाऊन आहे, 30% डाऊन आहे. पण तू जर चांगल्या FD मध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर असं होऊ शकत नाही, कारण की त्याच्यात तुला पॉझिटिव्हच रिटर्न दिसतोय, त्याच्यात निगेटिव्ह जाण्याचं काही हे नाही आहे. त्याच्यात काय रिस्क आहे तर त्याच्यात डिफॉल्ट रिस्क आहे. म्हणजे तू ज्या बँकेत इन्व्हेस्ट केलेस FD ती बँकच जर बुडली तर तुझे पैसे धोक्यात आहेत. अदरवाईज यू आर गोइंग टू गेट अ पॉझिटिव्ह रिटर्न. सो इट इज नॉट की एक चांगलं आहे आणि दुसरं वाईट आहे. प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं आहे. FDचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही सेफ रिटर्न्स द्यावेत
आणि रिस्क नाही घ्यायचे. इक्विटी म्युच्युअल फंडचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करून प्रॉफिट काढावा लॉंग टर्मसाठी. सर जर बघायचं झालं तर मी कसं ठरवू कुठला म्युच्युअल फंड चांगला आहे, कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये मला इन्व्हेस्ट करावं? जसं आता माझी रिस्क खूप जास्त आहे, तर मी कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू? जर मला रिस्कच नाही घ्यायचं आहे तर कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू आणि कुठे इन्व्हेस्ट करावं लागेल सगळ्यात पहिले तरी? ओके. आधी रिस्कचा विचार करायचा की मला किती रिस्क घेणं शक्य आहे. जितकी कमी रिस्क घेणं शक्य आहे तेवढं मी डेट साईडला जायचं. ओके. जेवढी हायर रिस्क घेणं शक्य आहे तेवढं मी इक्विटी साईडला जायचं. आता असं एक्झाम्पलसाठी घेऊया की मी इक्विटी ठरवलंय की मला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये घ्यायचं आहे कारण की मला भरपूर रिस्क घेता येते. आता भरपूर रिस्क घेता येते असं कन्सिडरेशन काय काय आहे, तर तुला पोर्टफोलिओ एकदम खाली गेला 20%, 40%, 50%, तरी यू शुड बी ओके विथ इट. हां. दुसरं म्हणजे तू लॉंग टर्मचा विचार केला पाहिजेस. कमीत कमी 5-7 वर्ष तू इन्व्हेस्टेड राहण्याचा विचार केला पाहिजे. कारण इक्विटीमध्ये एवढी व्हॉलेटिलिटी आहे, असं होऊ शकते की तू आज इन्व्हेस्ट केलं आणि पुढचे 2 वर्ष तुला अजिबात रिटर्नच मिळाला नाही. पुढच्या 3 वर्षांनंतर पण असं होऊ शकतं की तुला निगेटिव्ह रिटर्न दिसतं. सो तुझ्याकडे भरपूर वेळ आणि पेशन्स असं दोन्ही पाहिजे, तरच इक्विटीमध्ये तू इन्व्हेस्ट करायचं. तरी तू ठरवलंय समज की इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचं, देन तुझ्याकडे एकाच प्रकारचे म्युच्युअल फंड्स नसायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन रिस्क. की मी जर फक्त स्मॉल कॅपचे म्युच्युअल फंड्स विकत घेतले तर असं होतं की एकतर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, की जर मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये चांगली ग्रोथ झाली तर ती मिस आउट करतो. दुसरं म्हणजे की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्पेसिफिक काही रिस्क असेल की छोट्या कंपनी चालतच नाहीत इकॉनॉमीमध्ये, छोट्या कंपनीना खूप बॅरियर्स आहेत वाढण्यासाठी, तर त्या अख्ख्या रिस्कला तू एक्सपोज राहतोस. सो गुड वे टू गो इज की तू डायव्हर्सिफाय कर. काही अमाऊंट जर तुला घ्यायची असेल तर स्मॉल कॅप घे, थोडी मिड कॅप घे, थोडी लार्ज अँड मिड कॅप घे, थोडी लार्ज कॅप घे, थोडी फ्लेक्झी कॅप घे, थोडी मल्टी कॅप घे. असे वेगवेगळे जे प्रकार आहेत म्युच्युअल फंड्स आहे त्यात तुझ्या रिस्क प्रोफाईलनुसार, आता हे खूप अगेन पर्सनल काय गरज आहे त्यानुसार आम्ही क्लायंटला सजेस्ट करतो. असं नाही सजेस्ट करू शकत की तू हे घे, पण थोडं डायव्हर्सिफाय असलं ना, वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड असले की तुला थोडं ॲव्हरेजिंग होऊन जातं, की एखादा म्युच्युअल फंड खाली गेला तरी दुसरा वर असतो, असं हा एक फायदा होतो. आणि जर का जिथे जिथे फायदा होत असेल तिथे जर तुझा हात असेल तर तुला सगळ्याकडचा फायदा पण मिळून जातो. नक्की. दॅट इज हाऊ यू डिसाइड ऑन कॅटेगरीज. आता तू त्याच्यात पण म्हणजे समज फक्त स्मॉल कॅप ठरवायचा असेल मला कोणता घ्यायचा आहे, तर त्याच्यात मला माहिती आहे की 45 वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपनीज आहेत. सो प्रत्येकाचा स्मॉल कॅप असणार आहे. मग तो कसा चूज करायचा, तर आम्ही असं क्लायंटला सजेस्ट करतो की युजली जे एस्टॅब्लिश्ड आणि मोठ्या AMCs आहेत त्यांच्याबरोबर आम्ही पर्सनली काम करतो. कारण की ज्या छोट्या AMCs असतात, ज्या नवीन आहेत, त्यांचा एकतर आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड माहिती नसतो. नॉट की ते वाईट परफॉर्म करतात, चांगलं परफॉर्म करतात, पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड माहिती नसतो आणि लॉंगर टर्ममध्ये ते कसं करतील माहिती नसतं. सो आम्ही युजली मोठ्या AMCs आणि आत्तापर्यंत चांगला परफॉर्म केलेल्या AMCs बरोबर काम करतो. कारण की त्यांचे जे रिटर्न्स आहेत ते प्रोसेस ओरिएंटेड आहेत. त्यांनी प्रोसेसेस अशा सेट केल्या आहेत त्यामुळे त्यांचा रिटर्न येतोय. पीपल ओरिएंटेड नाही. पीपल ओरिएंटेड जेव्हा असतात तेव्हा माणूस बदलला की रिटर्न बदलतो. दॅट इज टू रिस्की. सो तू ठरवायचंस की या म्युच्युअल फंड बरोबर काम करायचं आहे. म्हणजे तुझ्याकडे आली अगेन लिस्ट ऑफ 5 वेगवेगळे म्युच्युअल फंड्स ज्याचा तू स्मॉल कॅप विकत घेऊ शकतोस. थर्ड स्टेप इज की मग तू त्याचे पास्ट परफॉर्मन्स बघ, अल्फा बघ. अल्फा म्हणजे बेंचमार्कचा जो इंडेक्स आहे, जसं निफ्टी 50 असतं किंवा निफ्टी 500 असतं, तसं त्या म्युच्युअल फंड स्कीमचा एक बेंचमार्क असतो. त्या बेंचमार्कपेक्षा या म्युच्युअल फंडनी आत्तापर्यंत कसं चांगलं परफॉर्म केलं आहे, त्याच्यानंतर त्या कॅटेगरीमध्ये बाकी जे म्युच्युअल फंड आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये कसं परफॉर्म केलं आहे, जे परफॉर्मन्सला रिटर्न आलेत ते कन्सिस्टंट आहेत का. आपल्याला असं नको आहे की -5, -5, 200%, -5, -5. बरोबर. असा जर रिटर्न असेल, आता हे खूपच एक्स्ट्रीम उदाहरण आहे, पण असा रिटर्न असेल तर तुला दिसताना पॉझिटिव्हमध्ये खूप जास्त रिटर्न दिसणार आहे, पण तू मागे वळून बघितलंस तर कन्सिस्टंट रिटर्न नाही आहेत. हे वन ऑफ तुला खूप फायदा झालाय म्हणून तुझा हाय रिटर्न दिसतोय. व्हॉट यू वॉन्ट इज की -12, +12, +12, +13, +10 असं असेल तर ह्याचा अर्थ कन्सिस्टंटली तो रिटर्न देतो. दॅट इज अ गुड थिंग. आणि मग तुला असं पाहिजे की त्याने अल्फा जनरेट केलाय, आपण बोलणं झालं की बेंचमार्कपेक्षा जास्त त्याचं रिटर्न पाहिजे. प्लस आत्ताच्या मार्केट सिनारिओवर त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते काय बोलतोय,
हे तुला चांगले आर्टिकल्स मिळतील, त्यांचे स्पीचेस मिळतील, ते जनरली AMC म्हणून काय विचार करतात हे सांगत राहतात. ते जर तुला बरोबर बोलतायत, बरोबर त्यांचा विचार चालू आहे, अलाइंड आहेत मार्केटला असं वाटलं, दॅट इज अ गुड म्युच्युअल फंड टू इन्व्हेस्ट इन. आता समजा मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं मी ठरवलं आहे, पण आता मला रिसर्च करायचे त्याच्यावरती की कुठला कम्पेअर करायचं, कुठला चांगला, कुठला वाईट, कुठली कंपनी चांगली, जसं पारिक आहे. तर मग मी कुठून रिसर्च करणार? काही सॉफ्टवेअर्स आहेत का, काही वेबसाईट्स आहेत का जिथून मी रिसर्च करू शकतो? मेनली आम्ही वापरतो. एक आहे व्हॅल्यू रिसर्च आणि दुसरं आहे मॉर्निंग स्टार. या 2 मेनली वेबसाईट्सवर तुला बऱ्यापैकी सगळा डेटा, आर्टिकल्स, माहिती, एक्सपेन्स रेशोज, फॅक्ट शीट्स असं सगळं तुला मिळून जाईल. सो हे सगळं वाचलं की तुला कळून जाईल की त्या म्युच्युअल फंडमध्ये काय काय डिटेल्स आहेत. ओके. सर, जेव्हा म्युच्युअल फंडबद्दल बोलतो तेव्हा आपल्या कानावर अजून एक शब्द पडतो, तो म्हणजे इंडेक्स फंड. तर मग नक्की खूप कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये. इंडेक्स फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन इंडेक्स फंड. ओके, डिफरन्स नाही आहे. इंडेक्स फंड हा म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे. ओके, 2 प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. एक असतात ॲक्टिव्ह आणि एक असतात पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स असतात जे आपल्याला प्रचलित माहिती असतात की लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, वॉटेवर. पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स असतात ते ॲक्टिव्हली मॅनेज करत नाहीत. म्हणजे काय होतं सांगतो, तू जर एखाद्या मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलंय ₹1,00,000, तर तिथे जो फंड मॅनेजर बसलाय तो ठरवतो की मिड कॅप जे स्टॉक्स आहेत, 250 स्टॉक्स आहेत, त्या 250 स्टॉक्सपैकी कोणते विकत घ्यायचे आणि कोणते विकायचे, दॅट इज द फंड मॅनेजरचा कॉल. आणि त्यानुसार तो ते ट्रेड्स करणार. त्यातनं प्रॉफिट जनरेट झालं तर तुला प्रॉफिट दिसणार, लॉस जनरेट झालं तर तुला लॉस दिसणार. हे झालं ॲक्टिव्हली मॅनेजिंग. पॅसिव्ह मॅनेजिंगमध्ये इंडेक्स फंड येतात. जसं निफ्टी 50 इंडेक्स फंड असेल तर ह्याचा काय अर्थ होतो, तर तो जो फंड मॅनेजर आहे तर तो ठरवणार नाही की निफ्टी 50 मधले कोणते स्टॉक्स विकत घ्यायचे आणि विकायचे. तो निफ्टी 50 मध्ये जे स्टॉक्स आहेत ते सगळे घेणार. तुझे पैसे त्या ह्याच्यात ठरलेल्या प्रपोर्शनमध्ये डिवाइड करणार. सो त्याचा अभ्यास काहीच नाहीये. जे निफ्टी 50 मध्ये आहे ते एक्झॅक्टली तो विकत घेणार. जे बाहेर पडतील निफ्टी 50 मधनं ते तो विकणार, नवीन आलेले विकत घेणार. सो त्यात तो ऍक्टिव्हली मॅनेज काही करत नाहीये. तो इंडेक्सला हग करतोय. म्हणजे इंडेक्समध्ये जे आहेत ते सगळं तो घेतोय आणि त्याच्यात तो कमीत कमी फरक ठेवतोय, गॅप ठेवतोय. सो एक्झॅक्टली इंडेक्सला कॉपी करायचा प्रयत्न करतोय. दॅट इज इंडेक्स फंड्स. जर आपण बघितलं तर म्युच्युअल फंड खूप डिपेंड करतो फंड मॅनेजरवर. तर मग मी कसं समजू, मी कसा त्याच्यावर विश्वास ठेवू फंड मॅनेजरवर? त्याचे काही क्वालिफिकेशन्स आहेत का? जर कुणाला याच्यामध्ये या करिअर ॲज अ चूज करायचं असेल तर तो कसं चूज करू शकतो ॲज अ फंड मॅनेजर? ओके, इंटरेस्टिंग. एक पहिला पार्ट इज की म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर कसा जज करायचा. तर तुम्हाला इंटरनेटवर भरपूर त्या माणसाचे एकतर सगळे क्वालिफिकेशन्स आणि डिटेल्स तर तुम्हाला नक्की मिळतील AMCच्या वेबसाईटवर आणि बाकी सोर्सेसकडनं. आणि असं बघायला पाहिजे की त्यांनी आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, की कोणत्या सिच्युएशनमध्ये त्यांनी काय केलं आहे, कोणते कोणते फंड्स आत्तापर्यंत मॅनेज केले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी कोणाकोणाबरोबर काम केलं आहे, त्यांनी कसे रिटर्न दिले आहेत. तो जेव्हा मार्केट्सबद्दल आत्ता पण करंटली बोलतोय तर तो काय बोलतोय, तो किती अलाइंड आहे मार्केट्स बरोबर, असं सगळं. दॅट इज वन वे की तुम्ही कसं म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरला जज करा. दुसरं की तुम्हाला फंड मॅनेजर बनायचं असेल तर काय पाहिजे, तर तुमचं इक्विटी किंवा डेट साईडचं असेल तर त्याचा अभ्यास आणि रिसर्च पाहिजे. आणि देन तुमच्या ठरलेल्या परीक्षा असतात दॅट यू हॅव टू गिव्ह. ओके, सो त्या परीक्षा दिल्यात की तुम्ही सर्टिफिकेशननुसार तुम्ही बनू शकता फंड मॅनेजर. आणि देन प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी जी असते ती वेगवेगळ्या फंड मॅनेजर्सना हायर करत असते. ते कंपनीज पण बदलत असतात. सो यू हॅव टू जॉईन एनी म्युच्युअल फंड कंपनी. तिथे तुम्ही माझ्या अंदाजाने पहिल्यांदा त्यांच्या रिसर्च टीममध्ये काम करायला सुरुवात करणार. तुम्ही शिकणार मोठ्या फंड मॅनेजर्सकडनं आणि हळूहळू यू कॅन गेट प्रमोटेड टू अ फंड मॅनेजर. जर आपण इन्व्हेस्टमेंटची जर्नी बघितली तर म्युच्युअल फंड तर आहेच, पण अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे स्टॉक मार्केट. तर मग खूप कॉम्प्लिकेशन्स आहे की स्टॉक मार्केट आणि एक नवीन टर्म आला स्टॉक मार्केटमध्ये F&Os, फ्युचर्स अँड ऑप्शन्स. तर मग नक्की डिफरन्स काय दोघांमध्ये? स्टॉक मार्केट म्हणजे काय आणि हे फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे काय? ओके, छान आहे प्रश्न. स्टॉक मार्केट इज अशी एक मार्केट प्लेस जिथे लोक त्यांची ओनरशिप विकतायत, कंपनीज त्यांची ओनरशिप विकतायत. सो जेव्हा मी रिलायन्सचा एक शेअर विकत घेतो याचा अर्थ रिलायन्स
कंपनीचा मी मालक बनतो, को ओनर बनतो, कारण माझ्याकडे एक शेअर आहे. इनफॅक्ट मला त्यांच्या जी अॅन्युअल जनरल मीटिंग आहे ज्याच्यात सगळे कंपनीचे पदाधिकारी येतात, ते प्रेझेंट करतात की त्यांनी आता या वर्षात काय केलंय आणि काय नाही. ॲज अ ओनर आय हॅव अ राईट टू बी देअर आणि व्होट. ओके, माझ्या एक शेअरचा मी एक व्होट देऊ शकतो की या डिसिजनच्या अगेन्स्ट मला जायचंय का फॉर मला जायचंय, आणि कोरमनुसार तो डिसिजन घेतला जातो. सो तुम्ही ओनर बनता स्टॉक मार्केटमध्ये. ठीक आहे, स्टॉक मार्केट इझी आहे. फ्युचर्स इज तुम्ही फ्युचर मधलं कॉन्ट्रॅक्ट विकत घेता. फ्युचर्स कमी लोकांना माहिती आहे, ऑप्शन्स चांगल्या लोकांना माहिती आहे. फ्युचर्सचं स्टार्ट कसं झालं सांगतो. जपानमध्ये आय थिंक राईस रिलेटेड आहे हे. ओके. सो जपानमध्ये असं होत होतं की राईसच्या प्राइजेस खूप फ्लक्च्युएट होत होत्या. जे शेतकरी होते ते राईस प्रोड्यूस करायचे आणि समज तिथले जे बिझनेसमॅन होते ते विकून मग जनरल पब्लिकला विकत घेऊन ते जनरल पब्लिकला विकायचे. असं बेसिक स्ट्रक्चर होतं. हवामानाचा बदल आणि बाकी जे काही प्रॉब्लेम असतील तर राईसच्या प्राइजेस खूप फ्लक्च्युएट होत होत्या. मग कधी कधी फार्मर्सना खूप त्रास व्हायचा, खूप त्यांना लॉसेस व्हायचे, कारण की समज पाऊस झाला चुकीचा तर ते सगळं पीक वाया जाणार किंवा कमी रेटला विकलं जाणार. बिझनेसेसला लॉस व्हायचा की कधी कधी पटकन सप्लाय आला नाही तर मिळणारा राईस खूप महाग होईल. ठीक आहे, मग त्यांनी काय सुरुवात केली की समज मी एक बिझनेसमॅन आहे आणि तू फार्मर आहेस, तर मी तुला आत्ताच म्हणजे अजून व्हायचं आहे, आता अजून सीझन व्हायचा आहे, तांदूळ तयार व्हायचा आहे, त्याच्या आधीच आय एम पेईंग यू सम अमाऊंट. ओके. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी असं लिहितोय की जेव्हा तुझा राईस तयार होईल तेव्हा तुझ्या सगळ्या राईसच्या बॅग्स या मी समज 50 रुपये किलोला विकत घेईन. असं मी राईस तयार व्हायच्या 3 महिने आधी सांगतो. ओके. म्हणजे काय केलं मी, तुला थोडी अमाऊंट आत्ताच दिली, बुक केली तुझा राईस, आणि तो पण रेटला बुक केला 50 रुपये पर बॅग. मग जेव्हा ऍक्च्युली तुझा राईस तयार होईल तेव्हा असं होऊ शकतं की तेव्हाचा प्राइस 70 आहे. ओके. किंवा 30 आहे, पण मग तुला त्या 70ला पण विकता येणार नाही आणि 30ला पण विकता येणार नाही. तू माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय तर मला तुला 50लाच द्यायला पाहिजे. ठीक आहे, सो तेव्हा मी तुला 50 रुपये देणार आणि तुझा राईस सगळ्या विकत घेणार 50 रुपये किलोने. ठीक आहे. आता ह्याच्यात माझा फायदा काय की जर खरंच तेव्हा 70 झाला तर मला 70ला घ्यायला लागला असता. सो मला रिस्क आहे. आणि तुला असं झालं की तेव्हा तुलाही माहित नाही काय होईल, तेव्हा तुला असं वाटतं की तेव्हा जर 30 झाला असता तर खूपच स्वस्तात विकायला लागला असता. बरोबर. त्याच्याऐवजी मला 50ला आत्ता जर मी प्राइस फिक्स करून टाकली तर माझा फायदा आहे. दॅट इज फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट, की मी फ्युचर मधली एखादी प्राइस ही बुक करून टाकतोय आत्ता काही अमाऊंट देऊन. ऑप्शन इज थोडं अजून कॉम्प्लिकेटेड असं म्हणू शकतो. मी आता ठाण्याला आलो बसने. ठीक आहे, सकाळी आलो असं समजूया, आणि मला माहित नाहीये की माझं एक काम होतं आधी, सो मला माहित नाही की मी किती वाजता निघणार आहे पुण्यावर. 7:30ची बस आहे, 8:30ची बस आहे, 9:30ची बस आहे, 3 बस आहेत, आणि माझं काम किती वेळ चालेल माहित नाही. मे बी मला 9:30ला जायला लागेल, मे बी 8:30ला जायला लागेल, पण खूप गर्दी असते बसला. त्यामुळे मी डायरेक्ट जर गेलो तर मला माहिती आहे की मला तिकीट मिळणार नाही, एवढी गर्दी असते. आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी तिन्ही बसचं एक तिकीट विकत घेऊन ठेवेन. तेवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत, सो मला ते परवडणार नाही. सो व्हॉट आय डू इज की मी 5 रुपयाचं एक तिकीट विकत घेतो, विच बाईज मी द राईट टू बाय अन तिकीट टू 8:30 बस, 9:30 बस. ठीक आहे, सो मी खर्च करतो 15 रुपये. मी 5 रुपयाचं तिकीट घेतो 7:30च्या बसचं, 5 रुपयाचं तिकीट घेतो 8:30च्या बसचं, 5 रुपयाचं तिकीट घेतो 9:30च्या बसचं. आणि त्या तिकिटावर काय लिहिलंय की आय हॅव द राईट टू बाय अ तिकीट, ओरिजिनल तिकीट टू दॅट बस. ठीक आहे, सो समज मी खरंच 8:30 वाजता पोचलो तर मी ते तिकीट देणार आणि मी बसचं ओरिजिनल तिकीट हे पूर्ण पैसे देऊन विकत घेणार. ओके. सो मी 5 रुपये भरले, दॅट इज कॉल्ड अन ऑप्शन प्रीमियम. सो ऑप्शन प्रीमियम मी देतोय आणि दॅट गिव्स मी अन राईट टू बाय द बस तिकीट. आणि मला तो बसमध्ये बसून मी आलो. काय झालं असतं, इधर मला ते तिन्ही तिकीटं पूर्ण विकत घ्यायला लागली असती, विच वुड हॅव बीन अ वेस्ट, किंवा मला जागा मिळाली नसती. बट बाय स्पेंडिंग 5 रुपीज मी असं करतोय की तिन्ही बसमध्ये एका जागेचा राईट विकत घेतोय. नाउ आय मे नॉट एक्सरसाइज द राईट. मी असं म्हणू शकतो की आज मला खूपच उशीर झाला, मी नाही जाणार आहे, तर काय माझा 15 रुपये लॉस झाला. सो कंपल्शन नाहीये की मी ते विकत घ्यायचं, बट माझ्याकडे राईट आहे. दॅट इज ऑप्शन. सो जेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन विकत घेता, समज मला एखादा शेअर विकत घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी
मला माहित नाही की तो आत्ता वर जाईल का खाली जाईल. मला व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे आणि मला माहित नाही. सो मी काय करीन की मी ₹5 प्रीमियम भरेन. जसं आपण बसच्या बाबतीत भरलं, ₹5 प्रीमियम भरला टू बाय अ राईट, की मी पुढच्या आठवड्यातल्या फ्रायडेला ठरलेल्या किमतीला तो शेअर विकत घेईन. हां, आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा ती समज माझी ठरलेली किंमत 100 असेल, तर मी काय करेन, तर ₹100 तो शेअर विकत घेईन. जर का ती प्राइस 100पेक्षा जास्त असेल, 100पेक्षा कमी असेल तर मी घेणार नाही, माझे ₹5 लॉस होईल. सो असं एक्झाम्पल घेऊया की आत्ता तो शेअर आहे बरोबर ₹100. एका आठवड्यानंतर मला तो ₹100 विकत घ्यायचा आहे आणि मी आत्ता ₹5 तो हे घेतोय, काय म्हणतात ते, ₹5 त्याचा प्रीमियम विकत घेतो. माझं प्रेडिक्शन असं आहे की तो 100चा 120ला जाईल. बट आय एम नॉट शुअर, आय एम नॉट रेडी टू बाय द ॲक्च्युअल शेअर, कारण माझ्याकडे एक तर ₹100 पण सगळे नाही आहेत आणि मला तेवढी रिस्क घ्यायची नाही. मग मी काय करणार, तर मी आत्ता फक्त ₹5 देतोय. ₹5 देऊन मी म्हणतो की पुढच्या आठवड्यात मी हा शेअर ₹100 विकत घेणार. हां, जेव्हा पुढचा आठवडा येतो तेव्हा 3 सिनारिओज आहेत की तो शेअर ॲक्च्युअली ₹100लाच आहे, तो 120ला गेलाय किंवा तो 80ला गेलाय. इन द केस की तो 80ला गेलाय तर मी तो राईट एक्सरसाइज करणार नाही. तो जर 80ला गेलाय तर मी 80लाच विकत घेईन. मी तो राईट एक्सरसाइज करून तो 100ला विकत घेणार नाही. जर तो 120ला गेला असेल शेअर, तर मला ₹20 प्रॉफिट दिसतोय ना, मग मी तो राईट एक्सरसाइज करीन. म्हणजे मी जो प्रीमियम भरलाय त्याच्या अगेन्स्ट मी ₹100चा तो शेअर विकत घेईन. तुम्हाला ऑप्शन्स आहेत. मला ऑप्शन मिळाला की मी ₹100ला तो शेअर विकत घेईन. मग मी तो ₹100 विकत घेतला आणि लगेच मार्केट प्राइसला विकला ₹120ला. हां, सो मला ₹20 प्रॉफिट झाला. त्यातनं मी प्रीमियमची अमाऊंट कमी केली, जो मी बुक करण्यासाठी वापरलेली ₹5, म्हणजे माझा ओव्हरऑल प्रॉफिट ₹15 झाला. हे असं जनरल ऑप्शन चालतं. याची उलटी पण प्राइस असते की तेव्हा मी प्रेडिक्ट करतो की ऑप्शन खाली जाईल, पण त्याचं चार्ट वगैरे असल्याशिवाय थोडं अवघड आहे समजवायला. सर, जेव्हा आपण स्टॉक मार्केटबद्दल बोलतो तर कम्पेअर करा ची स्टॉक मार्केट ॲज कम्पेअर टू इंडियन स्टॉक मार्केट. कुठे आहेत आपण त्यांच्या कम्पॅरिझनने? 2 मेन फरक आहेत. एक की त्यांचा साईज मोठा आहे. म्हणजे आता मी एक वर्ष झालं असेल, एनव्हिडिया नावाचा स्टॉक आहे, एनव्हिडिया नावाची कंपनी आहे. त्यांचा शेअर एक दिवस 16% जंप केला. आणि ती जंपमध्ये त्यांचं जेवढं व्हॅल्युएशन वाढलं तेवढं अख्खा रिलायन्सचा शेअर आहे. म्हणजे एक अख्खी आपली वन ऑफ द टॉप कंपनीज त्यांनी एका शेअरच्या जंपनी कव्हर केली. सो जनरल मार्केट कॅपिटलायझेशन, नंबर ऑफ कंपनीज किती आहेत वेगवेगळ्या, याच्यात ते बऱ्यापैकी मोठे आहेत आपल्यापेक्षा. सो नंबर ऑफ कंपनीज आपल्याकडे माझ्या अंदाजाने आता 6-7 हजार आहेत, त्यांच्याकडे खूप जास्त आहेत आपल्यापेक्षा. आणि सायझेस ऑफ कंपनीज पण खूप जास्त आहेत, कारण त्यांचे बिझनेसेस हे वर्ल्ड वाईड पसरलेले आहेत. हा एक मेन फरक आहे. दुसरा फरक मला असं वाटतं की त्यांचं थोडं मॅच्युअर झालेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे करन्सी स्वॉप्स, तुझे काय म्हणू शकतो, हेजिंग किंवा बॉन्ड्स, या बाबतीत त्यांची खूप जास्त इंट्रिकेट प्रॉडक्ट्स आहेत, जनरली पब्लिकला अवेलेबल. ती आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे आपण आत्ता कशात इन्व्हेस्ट करू शकतो, तर स्टॉक मार्केट करू शकतो, बॉन्ड्स, फ्युचर्स, ऑप्शन्स, हे सगळे करू शकतो. पण तिथे ना तुला जास्त सिंथेटिक प्रॉडक्ट्स दिसतात की जी खूप जास्त इंट्रिकेट आहेत आणि तशी आपल्याला इथे अवेलेबल नाही आहे. जसं तुम्ही मेन्शन केलं बॉन्ड्स, तर तर ह्याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे मार्केटमध्ये. तर नक्की बॉन्ड्स म्हणजे असतात काय? आणि मी ऐकलं की RBI पण आपले बॉन्ड्स जे आहेत ते लॉन्च करते. तर नक्की बॉन्ड्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये आपण कसं इन्व्हेस्ट करू शकतो? बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करायला फार काही लागत नाही. तुम्ही ऑनलाईन तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स मिळतात. त्याची फक्त कधी कधी जी बेस प्राईस असते की मिनिमम किती टाकायला लागतात, ती कधी कधी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असते. सो दॅट इज वन बॅरियर. अदरवाईज तुम्ही इन्व्हेस्ट करायला तर फार काही लागत नाही. तुम्ही जस्ट यू कॅन गो ऑन वेबसाईट आणि तुम्हाला मिळून जाईल. बॉन्ड्स काय असतात सांगतो. मला समज ॲज अ कंपनी मला ₹5 कोटी हे करायचे आहेत, काय म्हणतात, रेज करायचे आहेत. मला माझ्या कॅश किंवा काही एक्सपेन्सेससाठी लागणार आहेत. त्याच्या अगेन्स्ट मी 7% पर इयर द्यायला तयार आहे. परतावा द्यायला मी तयार आहे. तर मी काय करणार, 5 कोटी मला पाहिजेत. सो मी 1 लाखाचे 500 बॉन्ड्स काढणार. सो एक बॉन्ड काय, एक कागद आहे. कागदावर लिहिलंय की मी ₹1 लाख तुझ्याकडनं बॉरो करतोय, ते मी तुला 1 वर्षाने परत देईन. त्याच्या अगेन्स्ट मी तुला 7% इंटरेस्ट रेट देईन.
हा कागद मी तुला विकणार आहे, हम्म. त्याच्या अगेन्स्ट तू मला देणार 1,00,000 रुपये. ठीक आहे, एंड ऑफ द इयर तू तुझा कागद घेऊन माझ्याकडे ये, मी तुला 1,07,000 रुपये देणार. सो मी हे 500 लोकांना दिलं, माझे 5 कोटी रुपये पण माझ्याकडे रेज झाले आणि एंड ऑफ द इयर मी सगळ्यांना पेबॅक करतोय. सो कंपनीची जी रिक्वायरमेंट आहे कॅशची ती कंप्लीट झाली. त्याच्या अगेन्स्ट जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना हा कागद विकत घेता आला, ज्याच्यावर बॉन्ड सर्टिफिकेट असं लिहिलंय आणि ज्याच्यावर ते सगळे डिटेल्स लिहिलेत. 1,00,000 रुपये, 7%, कधी मॅच्युअर होणार, हे सगळं. सो हे बेसिक जनरल गणित आहे की बॉन्ड काय आहे म्हणून. आणि समजा जर आता RBI लॉन्च करते बॉन्ड्स, तर ते आपल्याला कुठे भेटतील, कुठे कसं समजेल की बॉन्ड्स मार्केटमध्ये आलेत? ओके, सो अगेन बॉन्ड्सच्या मार्केट प्लेस असतात ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या आणि बँक्सच्या सगळ्यांच्या बॉन्ड्सची माहिती लाईव्ह मिळते. आणि असं नाही की तुम्ही माहिती आहे फक्त प्रायमरी मार्केट नाही आहे, असं नाही की मी जर कंपनी आहे मी फक्त तुला विकू शकतो असं नाही, तू हा बॉन्ड पेपर दुसऱ्याला पण विकू शकतोस असं. सो त्याचं सेकंडरी मार्केट पण अवेलेबल असतं, की असं नाही की तुला डायरेक्टली त्या कंपनीकडनं किंवा त्या बँकेकडनं बॉन्ड विकत घ्यायचा आहे, तू ते जे त्यांनी इश्यू केलेले बॉन्ड आहेत ते दुसऱ्या माणसाकडनं पण ठरलेल्या प्राईजला विकत घेऊ शकतोस. सो त्याची मार्केट्स तुला भरपूर मिळतील ऑनलाईन आणि त्याच्यावर तू ट्रेड करू शकतोस. समजा एक यूथ आहे जो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर त्याला तुम्ही काय ॲडवाइस द्याल ॲज अ बिगिनर? तो काय मिस्टेक त्याने टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टींवर त्याने जास्त लक्ष दिलं पाहिजे जसं की त्याला लॉस नाही होणार स्टॉक मार्केटमध्ये? युजली यंग इन्व्हेस्टर्समध्ये मी असं बघतो की रिटर्नच्या अपेक्षा खूप जास्त असतात. हां, स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न का जनरेट होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न जनरेट होतोय कारण त्या कंपनीज प्रॉफिट बनवत आहेत आणि त्या प्रॉफिट काय रेटला बनवत आहेत तेवढाच तुम्हाला रिटर्न जनरेट होणार आहे. हां, सो मी जर 10% प्रॉफिट माझा होत असेल वर्षाला, तर मी खूप जास्त रिटर्न नाही, 10च्या आसपासच मला स्टॉक मार्केटमध्ये पण रिटर्न होणार आहे. असं थोडं स्पेक्युलेशनचा पार्ट आहे, पण मोठामोठी तेवढंच आहे. सो एकतर तुमच्या रिटर्नच्या अपेक्षा ओके असल्या पाहिजे. दुसरं की तुमचा चांगला अभ्यास असला पाहिजे. असं नाही की तुम्ही काय चार्ट काढायला शिकताय यूट्यूब व्हिडिओजवरनं. ॲक्च्युली चांगली पुस्तकं, इकॉनॉमिक्सची पुस्तकं, स्टॉक मार्केट रिलेटेड पण खूप चांगली पुस्तकं आहेत, ती सगळी तुम्ही वाचली पाहिजेत. त्याच्यातनं तुम्हाला चांगलं नॉलेज आहे. आणि थर्ड वुड बी की तुम्ही छोट्या अमाऊंटनी सुरुवात केली पाहिजे. असं नाही की तुम्ही सगळे आईवडिलांकडनं खूप पैसे घेऊन टाकलेत किंवा स्वतःचे पण सगळे टाकलेत आणि त्यात खेळताय. इट इज युअर हार्ड अर्न मनी. सो तुम्ही छोट्या अमाऊंटनी सुरुवात केली पाहिजे. जसं जमतंय, जसं शिकतोय तसं कम्फर्ट लेवल वाढेल तसं मोठं करायचं. कारण की पहिल्यांदा लॉस होण्याची शक्यता खूप जास्त असते कारण सिली मिस्टेक्स होतात. आणि बोनस असं मी सांगेन की मी नेहमी असं म्हणतो की इफ यू पेनी स्टॉक्स म्हणून असतात, तुम्ही जर पेनी स्टॉक्समध्ये खेळलात तर तुम्हाला पेनीजच मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जर छोटा विचार केलात की मला 0.5% काढायचा आहे आणि 1% काढायचा आहे काहीतरी लेव्हरेज वापरून आणि हे, तर तुम्ही तेवढ्याच ह्याच्यात राहता, तुम्हाला मोठा पिक्चर दिसत नाही. सो मी असं सजेस्ट करेन की तुम्ही जनरली मोठं पिक्चर बघायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंटर केलं पाहिजे. जर आपल्याला स्टॉक मार्केटमधून परतावा जर चांगला असायला हवा, तर आपल्याला त्याचं वर्किंग मेकॅनिझम आपल्याला माहीत पाहिजे की स्टॉक मार्केट कसं काम करतं. बरोबर. तर याबद्दल थोडी माहिती द्या. बिहाइंड द सीन काय असतात? ओके, मेनली काय होतं माहिती आहे का, जे बऱ्यापैकी नवीन जे असतात ते सगळे फक्त टेक्निकल चार्ट्स बघतात कारण ते इझी आहे आणि बोरिंग नाही, मजेशीर आहे. मी पण खूप वेळा केलेलं आहे ते काही वर्ष, की 2 लाईन्स अशा लावायच्या आणि म्हणायचं हा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यावर जाणार नाही स्टॉक, मग तिथे विकायचा. किंवा असं म्हणायचं की हा सपोर्ट आहे, याच्या खाली जाणार नाही, तिथं विकत घ्यायचा. हे जनरली वर्क होतं कारण की टोटल पॉप्युलेशनला माहिती आहे, मेमरी आहे की इथे काहीतरी स्टॉकने बिहेवियर केलं आहे. बट हे समजून फंडामेंटली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की एखादा स्टॉक वर का जातोय किंवा खाली का जातोय. त्याच्यासाठी त्या बिझनेसचा, सेक्टरचा, मार्केटचा अभ्यास भरपूर पाहिजे. म्हणजे जर का समज नेस्लेचा स्टॉक आहे, तर नेस्लेचा स्टॉक काहीतरी मुवमेंट करतोय, ते FMCG कंपनी आहे आणि त्या साईडला त्यांचं काम आहे, तर मला माहिती पाहिजे की त्यांची कोणती प्रॉडक्ट्स आत्ता चालत आहेत, त्यांचं जनरली आत्ता पोझिशन काय आहे फायनान्शियली, म्हणजे त्यांच्याकडे किती कॅश आहे, ते काही नवीन प्लांटमध्ये इन्व्हेस्ट करतायत का, नवीन प्रॉडक्ट काढतायत का, त्यांचे जे पियर्स आहेत म्हणजे बाकी कंपनीज त्याबरोबर कम्पीट करणारे आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, ते कसे परफॉर्म करत आहेत, गव्हर्नमेंटचे रूल्स या कंपनीजसाठी आत्ता कसे आहेत, त्यांना टॅक्समध्ये काही इझिंग मिळत आहे का की काय मिळत आहे असं.
सो हा सगळा खूप किचकट अभ्यास आहे जो कोणालाच करायचा नसतो, म्हणून ते लाईन काढणं सोपं जातं. सो हा अभ्यास करणं आणि त्याचा जनरल अंदाज असणं खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला जरा इन्साईट मिळू शकतो की एखाद्या कंपनीचं फ्युचर काय आहे असं. आता समजा मी एक स्टॉक निवडला, पण मला त्या स्टॉकवरती रिसर्च करायचा आहे. तर अशा काही वेबसाईट आहेत का जिथे मी डिटेलमध्ये या स्टॉकचा अभ्यास करून मग इन्व्हेस्ट करू शकतो त्याच्यामध्ये? ओके. तुला जर का चार्ट्स रिलेटेड असेल तर ट्रेडिंग व्ह्यू नावाची वेबसाईट आहे, दॅट इज अ गुड वेबसाईट. जर का तुला फंडामेंटल अभ्यास करायचा असेल तर यू कॅन स्टार्ट विथ मनी कंट्रोल. ही सगळ्यात बेसिक वेबसाईट आहे, पण त्याच्यात तुला सगळी माहिती त्याची मिळणार स्टॉक्सची. त्याच्यानंतर काय करायला पाहिजे तर ब्रोकरेज हाऊसेस असतात, त्यांचे रिपोर्ट्स असतात प्रत्येक स्टॉक्सबद्दल. की नेस्लेचं आत्ता आपण उदाहरण घेतलं तर इफ यू गुगल इट, तुला नेस्लेबद्दल प्रत्येक ब्रोकिंग हाऊस काय म्हणतंय हे सगळं मिळेल. मग त्याच्यात तुला चांगले इन्साईट्स मिळतील की ह्यांना वाटतंय की हा वर जाईल, ह्यांना वाटतंय खाली जाईल, ह्यांना वाटतंय थांबेल, आणि त्याच्यामागे काय कारण आहे, ह्यांना असं का वाटतंय. मग तुला अजून एक इन्साईट मिळाला. आणि मग थर्ड इज की तू त्या कंपनीचा मॅनेजमेंट काय बोलते हे बघ. सो ते मॅनेजमेंट शेअर होल्डरशी इंटरॅक्ट करत असतात, त्याचे रिपोर्ट्स मिळतात, किंवा मंथली किंवा बाय मंथली 6 मंथली कॉल असतात, ज्याच्यात ते म्हणतात की आत्ता असं असं आम्हाला मार्केटमध्ये जाणवतोय, आम्ही असे पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत. सो या कॉलची रेकॉर्डिंग्स आणि रिपोर्ट्स अवेलेबल असतात. सो ते पण वाचले पाहिजेत, सो दॅट तुम्हाला कळतं की मॅनेजमेंट काय बघते असं. जेव्हा आपण फ्युचर्स आणि ऑप्शनबद्दल बोलायचं झालं, तर मार्केटमध्ये 91% पॉप्युलेशन आहे ती लॉस बुक करते. तर मग आपल्याला माहिती आहे आपल्याला लॉस होणार आहे, तर तरी पण एवढा मोठा चंक कसा काय 91% पॉप्युलेशन तिकडे डायव्हर्सिफाय होते? नक्की प्रॉब्लेम कुठे आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये? एकतर लोकांना असं वाटतं की फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे ट्रेड करण्याची व्हेकल आहेत. म्हणजे मी त्यात काहीतरी 5 लाख रुपये घातले आणि काहीतरी खेळलो आणि पैसे मिळवले. तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स त्यासाठी बनलेच नाही. म्हणजे असं तू म्हणालास की कार्गो प्लेनमध्ये पॅसेंजर्सना बसवायचं का, तर गरजेपुरतं बसवू शकतो, पण दॅट इज नॉट ज्याच्यासाठी ते बनलंय. कार्गो प्लेन हे आपण म्हणू शकतो की सामान नेण्यासाठी आणि आणण्यासाठी. त्याच्यात तुम्ही पिगी राईड करताय या प्रकारचा तो सगळा प्रकार आहे. की ऑप्शन्स आणि फ्युचर्स हे इंडिव्हिज्युअल्सनी काहीतरी स्पेक्युलेट करून थोडे पैसे कमवावेत म्हणून बनवलेलंच मार्केट नाही आहे. इट इज मेंट फॉर द बिग प्लेयर्स, की ज्यांनी रिस्क हेज करावी. सो जे मोठे प्लेयर्स असतात, मोठे इन्व्हेस्टर्स असतात किंवा मोठ्या कंपनीज असतात, त्यांना रिस्क हेजिंगची रिक्वायरमेंट असते. जसं आपण बसचं उदाहरण घेतलं, त्यांच्यासाठी इट इज टू रिस्की टू लेट द बस गो. मग त्यांच्यासाठी ते बनलेलं प्रॉडक्ट आहे. त्याच्यात तुम्ही इंडिव्हिज्युअल्सनी ट्रेड करणंच अपेक्षित नाही. सो दॅट इज वन मेन प्रॉब्लेम. दुसरं की इट इज हायली ॲडिक्टिव्ह. मी पण खूप वेळा केलेलं आहे की तुम्ही काहीतरी समज 50,000 रुपये टाकलेत, तर इफ यू आर लकी पटकन त्याचे 2.5 लाख होऊ शकतात, आणि इन समटाईम्स तुमचे एकदम 50 लाख पण होऊ शकतात. 10 पट तर खूप इझिली होऊ शकतात. सो इतकं ते व्होलेटाईल असतं ना की ते ॲडिक्टिव्ह वाटून जातं. आणि मग युअर ब्रेन स्टार्ट्स टू थिंक की तू काहीतरी ॲनालिसिस केला आहे किंवा तुला काहीतरी वाटतंय म्हणून ते होत आहे. बट इन रियालिटी असं असतं की ते दॅट इज जस्ट ब्लाइंड लक. कधी कधी लागतं, बऱ्याचदा लागत नाही. कारण की प्रीमियम्स असतात ते सारखे डीके होत असतात, आणि प्रीमियम डीकेमुळे तुमचा 90% लॉस तर नक्की आहे. कधीतरी लक होतं, ते लक झालं आणि तुम्हाला पैसे मिळाले की तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी खूप भारी अनालिसिस केलाय, त्यामुळे तुमचं झालंय, आणि त्यामुळे मग ते तुम्ही पैसे गमवत असला तरी तुम्हाला टाकत राहावे असे वाटतात, आणि त्यामुळे मेनली लॉसेस होतात. बरोबर सर. आणि आता शेवटचा प्रश्न, जसं जाता जाता आपल्या यंग युथला ज्याने आता जस्ट इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू केली आहे, त्यासाठी कुठला एक सुवर्ण मंत्र द्याल जो त्याला प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये त्याची हेल्प करेल? फक्तच म्युच्युअल फंडमध्ये नाही तर फक्त स्टॉक मार्केटमध्ये नाही, इन्व्हेस्टमेंट ॲज अ जनरली इन्व्हेस्ट करताना त्याला काय विचार केला पाहिजे, कुठल्या गोष्टींची त्याला खबरदारी घेतली पाहिजे ज्याने त्याला लॉस नाही बुक होणार? ओके, मी असं म्हणेन की स्वतःला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलकडे सगळ्यात एकच महत्त्वाचं असेट आहे, ते आहे टाईम. बाकी सगळं तर देखावा आहे. असं मी म्हणेन की तुमच्याकडे फक्त लिमिटेड असेट आहे, जो कमी होतोय तो टाईम आहे, आणि तुम्हाला तेवढ्या टाईममध्ये सगळं काय करायचं आहे, म्हणून तुम्ही पैसे कमवताय, म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करताय. सो तुम्हाला त्या लिमिटेड टाईममध्ये काय करायचं आहे, हाऊ यू वॉन्ट टू लीड युअर लाईफ, हे विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याला अलाइंड जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केल्यात तर तुमचं मला वाटतं की लाईफ खूप चांगलं जाईल. की तुम्हाला काय पाहिजे
याला अलाइन तुम्ही जर चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स केल्यात आणि पेशन्स ठेवलात, लॉंग टर्मचा विचार केलात, तर आय थिंक यू आर गुड टू गो. थँक्यू सर आपल्या पॉडकास्टमधले आल्याबद्दल आणि आपल्या ऑडियन्सला एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. लक्षात ठेवा, इन्फ्लेशन इज अ सायलेंट किलर. जर तुम्ही आज योग्य पाऊल उचललं नाहीत तर तुमची हार्ड अर्न सेव्हिंग्स हळूहळू महागाई संपवून टाकेल. डोंट रन बिहाइंड द शॉर्टकट्स, ट्रस्ट द प्रोसेस. कारण पैसा कमवणं सोपं नसतं, पण टिकवणं त्याहूनही कठीण असतं. जर तुम्हाला वाटत असेल या माहितीने तुमच्या आयुष्यात थोडी जरी व्हॅल्यू ॲड केली आहे तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका जबरदस्त विषयांसोबत आणि एका नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा. जय महाराष्ट्र.